नमस्कार, मी ज्ञानदा कदम. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे उद्योग समूह, माणकी हेअरिंग सर्व्हिसेस, सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या आयुष्यातलं ज्ञान आणि विज्ञानाचं महत्त्व सातत्यानं अधोरेखित करणारे जगविख्यात शास्त्रज्ञ, विचारवंत, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर कट्ट्याचे पाहुणे आहेत. आपल्या शास्त्रीय योगदानासोबतच आपल्या सबंध देशाला पेटंटचं महत्त्व पटवून दिलं ते माशेलकर सरांनी. आपल्या हळदीवरतीच अमेरिकेनं सांगितलेली मालकी त्यांनी खोडून काढली आणि आपल्या देशाला हळदीचे स्वामित्व हक्क परत मिळवून दिले. याचसोबत आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्यात लागणारी औषधं, शेतीत वापरली जाणारी खतं, छोटे मोठे उद्योग व्यवसाय अशा अनेक लहान मोठ्या बाबींवरती संशोधन करून आपलं आयुष्य त्यांनी अधिक सुखकर केलंय. अफाट बुद्धिमत्ता, नेतृत्व गुण, प्रखर देशभक्ती बाळगणाऱ्या माशेलकर सरांचा आजवर जगातल्या 45 विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन गौरव केलाय. विज्ञान क्षेत्रातल्या जगभरातल्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालाय. माशेलकर सर महाराष्ट्राचा, देशाचा अभिमान आहेत, गौरव आहेत. त्यांच्याशी संवाद साधणं आपल्या सर्वांसाठीच खरोखरच खूप भाग्याची गोष्ट आहे. तर सरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते मनापासून आणि आपल्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सर. खरं तर तुमच्याशी आत्ता गप्पांची सुरुवात करताना नेमकी कुठून करायची असा पहिला प्रश्न माझ्या मनात आला. कारण इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे उमललेलं आहे आणि तुमचा संघर्ष सुरुवातीच्या काळातला तुम्ही आज ज्या टप्प्यावर आहात ते तुम्ही सगळ्या देशाचं गेल्या 75 वर्ष आपण आता नुकतीच स्वातंत्र्याची साजरी केली. आता तुम्ही या टप्प्यावर देशाचं भविष्य कसं पाहता आहात, इनोव्हेशनमध्ये तुम्हाला खूप रस आहे, त्याच्याबद्दल तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमध्ये आहात. त्या क्षेत्रामध्ये नेमकं काय होतंय, अनेक विषय आहेत आणि त्यामुळं कशी सुरुवात करायची असा प्रश्न आहे. पण सुरुवातीला म्हणून बेसिक प्रश्न की आपण नुकतंच 75 वर्ष देशाची झाली. सायन्सच्या बद्दल आपल्याकडं पूर्वी थोडी काय म्हणूया आपण त्याची गती कमी होती, पण आता या क्षेत्राला बऱ्यापैकी गती मिळाल्याचं दिसतंय. पण ही जी गती आहे ती आपल्याला पुढच्या 25 वर्षांमध्ये कुठंपर्यंत घेऊन जाईल असं तुम्हाला वाटतं? जे चालू आहे आत्ता, ज्या गतीनं चालू आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला देशाचं भविष्य काय दिसते थोडक्यात जर आपण या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर? धन्यवाद. सर्वप्रथम मला इथे यायची आपण संधी दिलीत, बोलायची संधी दिलीत त्याबद्दल मी खरंच. सर खरं तर असं आहे म्हणजे ह्या कट्ट्याला तर इतके दिवस झाले, हा योगच येत नव्हता की तुम्ही आणि त्यामुळं खरं तर असं होतं की म्हणजे तो अपुराच होता आजपर्यंत जोपर्यंत तुम्ही येत नव्हतात. धन्यवाद. आपण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान त्यामध्ये भारताने केलेली प्रगती याविषयी आपण सुरुवात करूया. एक गरीब देश 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या गरीब देशाने एक स्वप्न पाहिलं आणि माझ्या मते त्यामध्ये वैज्ञानिकांनी केलेली ही कामगिरी आहे ही अत्यंत उत्तुंग आहे. साधं सांगतो तुम्हाला, 2020 हे इयर ऑफ पॅन्डेमिक असं मानलं जातं. मी म्हणेन 2020 हे इयर ऑफ इंडियन सायन्स होतं. कारण जेव्हा पॅन्डेमिक आलं, कोरोना व्हायरस काय आहे कोणाला काही कल्पना नव्हती, डायग्नॉस्टिक किट्स नव्हते, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट नव्हती, व्हॅक्सिन्स नव्हते, ड्रग नव्हतं, काही नव्हतं. आज आपण पाहिलं असेल की एका वर्षामध्ये आपल्या सायंटिस्टनी आपल्या देशाला स्वयंपूर्ण केलं. आपण या पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट इम्पोर्ट करत होतो चायनामधनं, आता एक्सपोर्ट करतो. आज जेव्हा पंतप्रधान अगदी गर्वाने म्हणतात की 200 कोटी आपण हे केली, वॅक्सिनेशन्स केली. अहो ह्याला कारण काय? कोवॅक्सिनसारखं वॅक्सिन जे आहे ते भारत बायोटेकने आपलं स्वतःचं असं, फार कमी देश आहे ज्यांनी स्वतःचं असं वॅक्सिन केलेलं आहे, ते आपण केलं. थेराप्युटिक्स म्हणा, त्याच्यामध्ये आपल्याला फार्मसी ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात, जे आपण जेनेरिक्स, अफोर्डेबल आणि हाय क्वालिटी कितीतरी देशांना आपण आज देतो आहोत आणि कोविडमध्ये सुद्धा आपण ते अनेक देशांना दिले. अहो डायग्नॉस्टिक कोविड झाला आहे की नाही हे कळत नव्हतं. आणि मला आठवतं की पुण्यामधली माय लॅब, कळलं का, तिने
काही आठवड्यामध्ये आपलं स्वतःचं हे केलं. कारण त्यावेळी आपण चीनमधनं इम्पोर्ट करत होतो सगळे लाखो असे किट्स, आणि त्यातले अर्धे हे निकामी निघायचे आणि ते हे करायला लागायचं आपल्याला. त्याने आपण म्हणजे हे रिटर्न केलेले आहेत ते, आणि त्या ठिकाणी आपण स्वतः हे केलं. एवढंच नव्हे तर कोविड आहे की नाही हे कळायला एक दिवस लागतो पूर्वी. तर आमची जी इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी आहे, त्यांनी जसं प्रेग्नन्सी टेस्ट असते ना, क्विकली एका तासात कळतं, तशी टेस्ट डेव्हलप केली. आणि ती सुद्धा CRISPR-Cas9 अशी जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जगामध्ये, आपण हे कुणी केलं नव्हतं ते आपण करून दाखवलं. तर मला सांगायचा अर्थ असा त्याचा की इथून जर आपण सुरुवात केली 2020 पासून, आता ही जी तयारी झाली, ह्याचं बॅकग्राऊंड सगळं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या अनेक लॅबॉरेटरीज झाल्या, जसं CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, 40 प्रयोगशाळा ज्याचा मी डायरेक्टर जनरल होतो 11 वर्ष, किंवा IITs म्हणा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणा, इतर ह्या ज्या हे आहेत, हा जो भरपूर आपण पाया त्याचा घडवला, हा माझ्या मते म्हणजे अत्यंत कौतुकास्पद असं आहे. तर मला अभिमान वाटतो आपण जे आतापर्यंत अचीव केलं. पण सर, आत्ता बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये चीनमधनं आपण गोष्टी ज्या इम्पोर्ट करत होतो त्याच्याबद्दल चाललं. मला एक साधारण 85-90मध्ये एक डॉक्टर दिलीप साळवे म्हणून होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, नॉनसेन्स ऑफ इंडियन सायन्स म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या लॅब्स आणि ह्या कशा अपेक्षित कामगिरी करत नाही आहेत याच्याबद्दलचा त्यांनी अभ्यास करून ते लिहिलेलं होतं. जर आपण तो काळ घेतला, म्हणजे आपल्याकडे सुरुवात तर चांगली झाली होती, तो जर काळ आपण घेतला 85-90, तर आपण आणि चीन हे संशोधन आणि या सगळ्या बाबतीमध्ये साधारण एकमेकांच्या बरोबर होतो. मधल्या काळामध्ये असं काय झालं की ज्याच्यामुळं चीन पुढे गेल्यासारखा दिसला किंवा गेला, ॲक्च्युली आपण थोडे मागं राहिलो. आता आपल्याला चीन ज्या ठिकाणी आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, तिथंपर्यंत जर त्यांना गाठायचं असेल तर आपण त्या दिशेनं जातोय का, तेवढे सक्षम आहोत असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच आहोत. त्याचं कारणही सांगतो मी तुम्हाला. पण तुमच्या प्रश्नाचं मी आधी उत्तर देतो की चीन पुढे गेलेलं आहे की नाही. चीन पुढे गेलेलं आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे. हे बघा, सुपर कम्प्युटर, हाय परफॉर्मन्स सुपर कम्प्युटर, मला आठवतं सायन्स ॲडवायझरी कमिटी टू द प्राईम मिनिस्टर, SAC-PM आम्ही ज्याला म्हणायचो, राजीव गांधींच्या वेळी, त्याचा मी मेंबर होतो. जवळजवळ 30 वर्ष मी पंतप्रधानांच्या सल्लागार समितीवर होतो. आणि त्यावेळी मला आठवतं की त्यांनी सुरुवातीच्या काही बैठकांमध्ये हा प्रश्न विचारला की आपण गरीब देश आहोत, पण आपल्याकडे काहीतरी असणं, आपण काय करू शकतो. आणि मला अजून आठवतं आमचे रुद्रम नरसिंहा ते म्हणाले की आपल्याकडे हे आहे, मग याने काय करू शकतो. मग त्यावेळी ते म्हणाले की हाय परफॉर्मन्स सुपर कम्प्युटर हा जर आपल्याला बनवायचा असेल ते अमेरिका आपल्याला देत नाही आहे. कारण त्यांना संशय असायचा की ते मग रशिया आणि इतर देश त्याचा फायदा घेतील वगैरे वगैरे. आपल्याला पाहिजे होतं की हवामान काय आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा वगैरे वगैरे. तर त्यांनी नाही म्हटलं, आपण म्हटलं थँक्यू, कळलं. आणि विजय भटकरांना मला वाटतं काहीतरी $10 मिलियन 37 कोटी आणि 3 वर्ष दिली, आणि त्यांनी 37 कोटीत आणि 3 वर्षात परम सुपर कम्प्युटर केला, बरोबर आपला. आणि त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा परम 1000 आणि मग परम 10,000 जेव्हा 1998मध्ये केला तेव्हा आपण चीनच्या पुढे होतो, कळलं. आज जर तुम्ही हाय परफॉर्मन्स सुपर कम्प्युटर्स बघितले 500, त्यांचे 222 आहेत आणि आपले 4 आहेत. म्हणजे आपण कुठे होतो आणि ते पुढे गेलं. पॅटर्न्स घ्या, आपण पॅटर्न्सविषयी विस्ताराने बोलू नंतर. CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च 2003ची तुम्ही यादी बघितली, एशिया, त्याच्यामध्ये पहिलं CSIR, दुसरं LG, तिसरं सॅमसंग आणि चौथं UI चायना. आपण पुढे होतो 2003 पर्यंत, कळलं ना. आज जर बघितलं तर UI केवळ एशियात नव्हे संबंध जगात आहे. आणि चायना त्याचे जवळजवळ मला वाटतं 45% त्यांचा शेअर आहे ह्याचा सॉर्ट ऑफ वर्ड पॅटर्नचा. सायंटिफिक रिसर्चमध्ये तेच पहा, आज आपण 3रे आहोत, अमेरिका पहिली आहे,
चीन दुसऱ्या आणि आपण तिसरे आहोत, पण चीनच्या आपण बरेच मागे आहोत जरी तिसरे असलो तरी. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी हायटेक एक्सपोर्ट बघा, हायटेक एक्सपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता तुमचा प्रश्न आहे आपण मागे का पडलो आणि ते पुढे का गेले. त्याचं कारण साधं आहे. गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत, सपोर्ट करणं, कळलं की नाही, इन्व्हेस्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. मला अजून आठवतं की राजीव गांधींची बैठक शेवटची आमची जी झाली, सायन्स ॲडवायझरी कमिटी टू द प्राईम मिनिस्टर, 1989मध्ये डिसेंबरमध्ये, कळलं ना. आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी इलेक्शन डिक्लेअर केले. आम्हाला कल्पना नव्हती. 7 रेसकोर्स रोड, मी होतो, सॅम पिट्रोडा होते, आणि राजीव गांधी म्हणाले की मी हे 2% करणार. पर्सेंटेज ऑफ GDP असतो जो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्याच्या किती पर्सेंटेज मेजलं जातं, तर आपण त्यावेळी 0.7% होतो. ते म्हणाले आपण 2% करूया. तर TN सेशन मला अजून आठवतं, सर वी हॅव नो मनी म्हणायला लागलं, आपल्याकडे पैसा नाही आहे. राजीव गांधींचं उत्तर होतं की सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे की मी 2% बाजूला काढीन आणि दुसरा देश होईल. ही त्यांची कमिटमेंट होती. 2000 साली सायन्स काँग्रेस झाली, याच्यामध्ये अधिवेशन झालं त्याचं पुण्यामध्ये, मी अध्यक्ष होतो त्याचा. त्यावेळी अटलजी आले होते. अटलजींच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आपण 2% करू. 2011मध्ये पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग, त्यांनी सायन्स काँग्रेसमध्ये अनाऊन्समेंट केली 2% करू. 2%. त्यानंतर 2015मध्ये आताचे आपले प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी, त्यांनी मुंबईमध्ये सायन्स काँग्रेस, त्यांनी 2% म्हटले. हे झालेलं नाही आहे. पण ते 0.7 किती पुढे गेले? 0.7% जे होतं 1998मध्ये, ते आजपर्यंत 0.7% आहे. ह्याचा अर्थ पैसे कमी झालेले असं नाही आहे, कारण GDP आपला वाढलेला आहे. त्यामुळे ॲज अ फिक्स पर्सेंटेज आपण वाढलेलो आहोत. पण इतर देशांनी काय केलं, चायनाने काय केलं, चायना आज आपल्याहून 5 पटीने श्रीमंत जास्त आहे त्यांचा GDP, आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट 0.7% नाही आहे, 2.1 or 2.2% आहे. म्हणजे 5 गुणिले 3 15 पटीने इन्व्हेस्टमेंट लागते ना ह्याच्यामध्ये. ते आपल्या इन्व्हेस्टमेंट झालेलं नाही आहेत. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग. मग त्यात म्हणणं का झालं नाहीत, त्यामधला महत्त्वाचा भाग असा की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा त्याच्यामध्ये इंडस्ट्री काही करते, उद्योग काही करतात, आणि सरकार काही करतं. आपलं पर्सेंटेज काय आहे, 70% सरकारचं आणि 30% उद्योगांचं. इतर ठिकाणी काय प्रमाण आहे, उलटं, 70% उद्योगांचं आणि 30% सरकारचं. चीन म्हणा, साऊथ कोरिया म्हणा, अमेरिका म्हणा, जपान म्हणा. तर हे वरती गेलेलं नाही आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आपण सरकारला केवळ दोष देता कामा नये. आता आपण म्हणाल इंडस्ट्रीचं का नाही गेलेलं पुढे, त्याचं कारण असं की आतापर्यंत आपण जर पाहिलं, जर रिसर्च, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन यासाठी काय लागते, कॉम्पिटिशन लागते, स्पर्धा लागते. अहो ती स्पर्धा 1991पर्यंत नव्हतीच. वी आर अ क्लोज्ड इकॉनॉमी ना, आणि त्यामुळे काही आलं की कॉपी करायचं. रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये आपण एक्सपोर्ट होतं, आणि त्याने काही वाईट घडलं नाही. म्हणजे जसं पाहायला गेलं तर गरीब देश होता आपण, त्यावेळी पॅटर्नचे लॉज ॲप्लिकेबल होते, त्यामुळे आपण कॉपी करत जेनेरिक ड्रगची इंडस्ट्री बनवली, आणि आज आपण फार्मसी ऑफ द वर्ल्ड झालं. कारण गरिबांसाठी स्वस्तात स्वस्त औषधं पोचणं महत्त्वाचं असतं, ते आपण केलं. पण त्यानंतर स्वतःचं असं काहीतरी नवीन करायचं, त्याच्यामध्ये धोका असतो, फेल्युअरचा पॉसिबिलिटी असतात, ते आपण केलेलं नाही आहे. त्यामुळे आपली खरी सुरुवात जी आहे, तर मला अजून आठवतं की जेव्हा ह्याच्यामध्ये 2007मध्ये आपण 60 वर्ष झाली इंडिपेंडन्स म्हणत होतो, 60 इयर्स, मी म्हणत होतो 16 इयर्स, कारण 1991मध्ये आपली ह्याची सुरुवात झाली. कळलं ना, आपण ते आपण स्वतःचंच आपण स्वतःचे दुश्मन होते, बंद करून ठेवलं होतं सगळं. आता ते ओपन झालेलं आहे, आणि काही ह्याच्यामध्ये आपण भरकन जास्त प्रगती करतो आहोत. ड्रग्स फार्मा म्हणा, ऑटोमध्ये म्हणा, जास्त इन्व्हेस्टमेंट जातं. ओरिजिनल आता फाइंडिंग्ज यायला लागले आहेत, पॅटर्न्स वगैरे यायला लागलेले आहेत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात सांगायचं, या इन्व्हेस्टमेंट्स वाढल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आहे, आणि इंडस्ट्रीचा जास्त भाग त्यामध्ये यायला पाहिजे. पण सर आपल्याकडं बिर्ला असतील, श्रीराम इन्स्टिट्यूटसारखी इन्स्टिट्यूट असेल दिल्लीमध्ये, ज्यांनी रिसर्च आणि याच्यासाठी खूप केलं, आणि
मला तर असं आठवतं की त्यांच्याकडं होणारे रिसर्च, त्यांच्याकडे असणारे पेटंट्स तिथल्या सायंटिस्टांकडं आणि सरकारी यंत्रणांमध्ये काम करणाऱ्यांकडे असणारे पेटंट्स, तिथं होणारा रिसर्च, याच्यामध्ये बरीच मोठी तफावत होती. सरकारी नोकरी म्हणजे एकदा सायंटिस्ट झालेला माणूस सरकारी यंत्रणेत गेला की त्याचा बाबू होतो. नाही, होत नाही. आम्ही हे करून दाखवलं आहे. आता तुम्ही CSR बघा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, त्याच्यामध्ये 40 प्रयोगशाळा, जशी NCL, ज्याचा मी डायरेक्टर होतो, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी, नॅशनल एरोस्पेस लॅबॉरेटरी वगैरे वगैरे. जयंत नारळीकरांचं पुस्तक पहा, सायंटिफिक एज, तर त्याच्यामधल्या त्यांनी टॉप 10 अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन सायन्स दिल्यात 20th सेंचुरीमधल्या, 20व्या शतकातल्या. सुरुवात रामानुजनकडनं होते, नंतर मग SN बोस आणि रामन ज्यांना नोबेल प्राईज मिळालं वगैरे वगैरे, आणि शेवटची अचिव्हमेंट आहे CSR ट्रान्सफॉर्मेशन 90मधली, सर्वात उच्च. तर हे केवळ ते म्हणत नाही आहेत. ह्याच्यामध्ये जेव्हा CSRचं हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, कळलं की नाही, लाईक काय म्हणायचं, म्हणजे मला आठवतं आम्ही जेव्हा CSR व्हिजन 2003 केलं होतं, रतन टाटांनी ती हे वाटली होती माझ्याकडे, म्हणाले करे हे तर कॉर्पोरेट वर्डसारखं तुझी डॉक्युमेंट दिसते, कळलं की नाही. तर त्यावेळी मी रिसर्च ॲज अ बिझनेस अँड डुईंग इट इन अ बिझनेस लाईक मॅनर, कळलं की नाही, हा एक भाग आणला होता त्याच्यामध्ये. सायन्स मस्ट मेक इकॉनॉमिक सेन्स, इंडस्ट्री पार्टनरशिप्स आपल्या वाढल्या पाहिजेत, आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो हा एक प्रचंड ह्याच्यामधून बदल घडून आला, कळलं की नाही. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च याचा अर्थ आपण सायन्स पण करायला पाहिजे आणि इंडस्ट्रियल रिसर्च पण करायला पाहिजे. सायन्सकडून नुसते पेपर पब्लिश करता कामा नये, पॅटर्न घ्यायला पाहिजे, स्वतःचे स्वामित्व हक्क पाहिजेत, हा मी आग्रह धरला. आणि त्याच्यामुळे मी जर म्हटलं ना तुम्हाला की भारतामधल्या 2003चाच तुम्ही उल्लेख करायचा झाला तर 2/3 पॅटर्न्स अमेरिकन पॅटर्न्स ही उद्योगांची नव्हती, आपल्या CSRची होती. लक्षात आलं की नाही. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग. दुसरा असा महत्त्वाचा भाग की इंडस्ट्रीज काय असतं की जसं आपण एखादा कम्प्युटर घेतो आणि इंटेल इनसाइड म्हणतो, इंटेल दिसत नाही आपल्याला, पण इंटेल नसलं ते चालणार नाही. तसं ह्या सगळ्यामध्ये CSR इनसाइड आहे. आता उदाहरणार्थ आपण ग्रीन रिव्होल्युशन म्हणतो, हरित क्रांती झाली ती. पण ती हरित क्रांती झाली नसती जर पेस्टिसाईड नसत्या, इन्सेक्टिसाईड नसत्या, कळलं की नाही, ॲग्रोकेमिकल्स नसते. 70% CSRने केलेलं. आज आपण फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणतो, कळलं का, जेनेरिक ड्रग्ज म्हणतो. हे जेनेरिक ड्रग्ज केले कुणी? NCLने केले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने केले, इतर केमिकल रिसर्च लॅबॉरेटरीजने केले. दुसरं म्हणजे केवळ भारताला नव्हे, संबंध जगाला. फॉर एक्झाम्पल आपण आता HIV एड्स घ्या. HIV एड्सला अँटायरिट्रोव्हायरल हे ड्रग लागायचे, त्याला $10,000 पडायचे एका वर्षाचे. गरिबांना शक्य नाही. त्याची किंमत $200 आणली. कुणी आणली? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधल्या डॉक्टर मुकुंद गुर्जरनी जी केमिस्ट्री डेव्हलप केली आणि सिप्लानी ती हे केली, इम्प्लिमेंट केली आणि मॅन्युफॅक्चर करायला लागले, आणि $10,000 ते $200 आलं. संबंध जगाला फायदा झाला. इनफॅक्ट एक दोहा डेक्लरेशन म्हणून आहे, त्याच्यामध्ये ट्रिप्स अँड पब्लिक हेल्थ तर बराच इश्यू असायचा, आणि त्यावेळी इट वॉज लाईक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स व्हर्सेस द राईट्स ऑफ द पुअर. ते न करता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अँड द राईट्स ऑफ द पुअर असं त्या दोहा डेक्लरेशन झालं, कळलं की नाही. आणि पब्लिक हेल्थ आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स परत एकत्र आणले. हा बदल कुणी घडून आणला? हा भारताने घडून आणला, CSRच्या लॅबॉरेटरीजनी घडून आणला. मला अजून आठवतं, एक गंमत सांगतो तुम्हाला. आमची जेव्हा 60 वर्ष झाली ना CSRची, त्यावेळी अटलजी प्राईम मिनिस्टर होते, ते आमच्या CSRचे प्रेसिडेंट पण. तर त्यावेळी असं ठरलं की आपण ॲडव्हर्टिजमेंट द्यायची मोठी कुठली तरी. मग नॉर्मल ॲडव्हर्टिजमेंट काय, कोणाची तरी आयडिया होती की हे करू आपण, 60 टेक्नॉलॉजी आपल्या टॉप देऊ त्याच्यावर. मी म्हटलं नाही, संबंध कोरा कागद आणि त्याच्यावर एक बोट. का कल्पना बरं? त्याच्यावर इलेक्शन इंक,
इलेक्शन कोणी बनवली? NPL, आमच्या नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरीने. त्याच्यामध्ये सुद्धा मला आठवतं, माझं म्हणजे काय, मी ते एंड टू एंड बघतो सगळं, म्हणजे गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. त्यांना करायला सांगितलं, त्यांनी असं एक सुंदर स्त्रीचं बोट हे असलेलं वगैरे म्हटलं नथिंग. एका शेतकऱ्याचं बोट हेअर उजिंग आउट असं हे करा. आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला मी सांगतो. ह्याचा अर्थ कसा, आणि मी खाली लिहिलं की CSR टेक्नॉलॉजी ऑन एव्हरी इंडियन्स फिंगर. इलेक्शनच्या दिवशी तुम्ही ज्या सगळं हे वापरता ते तुमच्या ह्याच्यावर ते विसरता कामा नये आपण. तर ते अटलजी मला सुधीर कुलकर्णीने सांगितलं. त्या दिवशी आमचा विज्ञान भवनमध्ये 60 वर्षाचा तो कार्यक्रम होता आणि ते येऊन सेलिब्रेट वगैरे करणार होते. तर सकाळी ते पेपर पाहत होते. आता गंमत बघा तुम्ही, असा संबंध कागद घेतला आणि त्याच्यावर फक्त एक बोट आहे, म्हणजे तुम्ही वाचणारच ते नाही का, ते पान तुम्ही परतणार नाही. त्या 60 टेक्नॉलॉजी दिल्या असतात तर परतलं असतं. आणि तुम्हाला मी गंमत सांगतो, सुधीर कुलकर्णी मला म्हणाले, ते असं टर्न करताना त्यांनी बघितलं, अरे ये क्या आहे. मग त्यांनी त्याचा सिग्निफिकन्स समजून सांगला. तुम्हाला सांगतो, विज्ञान भवनमध्ये त्यांनी जे भाषण दिलं ना, त्यामध्ये त्यांना ते अर्थातच स्पीच देतात ते बाजूला ठेवलं आणि त्यांनी डेमोक्रेसी अँड टेक्नॉलॉजी हा विषय बदलून इतकं उत्स्फूर्त भाषण, माझ्या आयुष्यातलं ऐकलेलं ते मी सर्वात उत्स्फूर्त भाषण आहे. कळलं. त्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण जनमानसासाठी काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. आता त्यावेळी आपण चीन म्हणालात म्हणून सांगतो. जरा आपण मेन्थॉल मिंट जे अशी हे म्हणतो त्याच्यामध्ये चीन नंबर 1 होता, आपण नंबर 2 होतो. तर आमची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल ॲरोमॅटिक जी लॅबॉरेटरी आहे लखनौमध्ये, तर त्यांनी एक व्हरायटी डेव्हलप केली. ते इंटरक्रॉपिंग करायचं 2 क्रॉप्समध्ये. त्याची यील्ड डबल होती मेन्थॉल ची, आणि अर्ली मॅच्युरिंग होतं. त्याचा एवढा फायदा झाला की आपण ते एक्सपोर्ट करायला लागलो आणि चीनला नंबर 1 पोझिशनवर नंबर 2ला ढकललं. पण त्याचवेळी मी स्वतः जाऊन ज्या नोकऱ्या निर्माण झाल्या, म्हणजे मी ती स्वतः शेतात जाऊन त्या बाबासाहेब आंबेडकर योजना वगैरे सगळं पाहिलेलं आहे, लाखो लोकांना हे मिळालं. तर CSR सारख्या ज्या संस्था आहे, आपण इंडस्ट्रीविषयी जेव्हा बोलतो तेव्हा एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण की फक्त इंडस्ट्रियल रिसर्च असं नव्हे लोकांसाठी. म्हणून मी म्हणेन पब्लिक गुड, प्रायव्हेट गुड, सोशल गुड आणि स्ट्रॅटेजिक गुड. पब्लिक गुड काय, PhDs तयार होतात, देश पुढे जातो. सोशल गुड आता मी सांगितल्याप्रमाणे नोकऱ्या तयार होतात, बाकीच्या त्या गोष्टी होतात. इंडस्ट्रियल गुड जशा इंडस्ट्रीला आपण ट्रान्सफर करतो. पण स्ट्रॅटेजिक गुड काय की आपण लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, अरे इट विल नॉट फ्लाय विदाउट विंग्स. हे विंग्स कसले, कार्बन कंपॉझिटचे, फॉर लव्ह ऑर फॉर मनी नॉट अवेलेबल. देत नाहीत आपल्याला कुणी केले ते, नॅशनल एरोस्पेस लॅबॉरेटरी. ॲटॉमिक एनर्जी, रेडिएशन शिल्डिंग ग्लासेस मिळत नाही, कुणी केले ते, सेंट्रल ग्लास सिरामिक रिसर्च इन्स्टिट्यूट. हेडअप डिस्प्ले, कळलं की नाही, तो ॲडव्हान्स जो हेडअप डिस्प्ले आहे तो आपल्याला मिळत नाही, कुणी केले, CSIO चंदीगडने. इंटेल इनसाइड, आपल्याला काय दिसतं, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, CSRने काय केलं दिसत नाही. आपल्याला दिसतं ग्रीन रिव्होल्युशन, CSRमुळे ते झालं, नाही तर झालं नसतं. आपण म्हणतो हेल्दी इंडिया, पण हेल्थ झाली नसती जर चीप ड्रग्स केले नसते. तर ह्या प्रत्येकामध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे की अशा संस्थांचं जे कंट्रीब्युशन असतं ना, कळलं की नाही, ते असं म्हणजे जसं आपण स्पेसमध्ये मार्स ऑर्बिटर मिशन संबंध भारत टाळ्या वाजवतं तसं काम या लॅबॉरेटरीज करत नाही आहेत. पण आपण जगतो आज त्यांच्यामुळे. सर मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही NCLमध्ये असतानाही मला तो तुमचा कार्यकाळ मी त्यावेळेला बघितलेला आहे. नंतर CSIRला तुम्ही होतात, तर तो एक वेगळा ॲप्रोच घेऊन तुम्ही तुमची कामाची पद्धत राहिली आणि त्याला आपलं बदललेली धोरणं, आपण ग्लोबलायझेशन आणि हे सगळ्यामध्ये आपण त्याचा स्वीकारही केला. पण हे सगळं होत असताना म्हणजे खरं तर 2 प्रश्न आहेत. चीनच्याबद्दल बोलताना तुम्हाला असं कधी वाटतं का की काही वेळेला चीनमध्ये लोकशाही नसणं, तिथली हुकुमशाही आणि तिथली जी व्यवस्था आहे, काम करण्याची पद्धत आहे, तीही त्यांच्या फायद्याची पडते. काही वेळेला लोकशाही खूप चांगली व्यवस्था आहे, पण काही वेळेला त्याच्यामुळं जी गती आपल्याला गाठायची ती गाठता येत नाही. तुम्हाला असा अनुभव आहे, तुम्हाला असं दिसतं? हे बघा, असा प्रत्येक ह्याच्यामध्ये बॅलन्स असावा लागतो.
कळलं का? आणि त्यामध्ये ऑटोक्रेसी अँड डेमोक्रेसी, आय बिलीव्ह इन डेमोक्रेसी. इट्स सिम्पल बेसिकली. कारण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट नाहीतर हे होत नाही, म्हणजे टेम्पररी तुम्हाला काही त्याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे मिळतील. सध्या चीनमध्ये जी आतमध्ये हे चाललेलं आहे त्याच्यावर रात्री काल माझं डिस्कशन झालं होतं. मी त्यात जात नाही आता, पण लॉंग टर्ममध्ये आपण पाहूया काय. पण त्याच्यामधला मला एक फरक तुम्हाला मी सांगतो, मला काय दिसून आलं. NCLचा मी डायरेक्टर झालो त्यावेळी 1989 साल होतं, म्हणजे 2 वर्ष लिबरलायझेशन व्हायच्या आधी. त्यावेळी आपण सगळं इम्पोर्ट हे ते वगैरे ओपन झालो नव्हतो ना काय ते. आणि त्यावेळी मला आठवतं की पहिल्याच दिवशी मी जेव्हा आमचे जवळजवळ 1100 सायंटिस्ट होते, 9 वाजता मी डायरेक्टर झालो, 11 वाजता मी त्यांना उद्देशून बोललो आणि मी म्हटलं काय व्हायचं की आम्ही कधीही जगाच्या पुढे जाऊन काही केलं ना की आपली इंडस्ट्री घेत नसे. अरे ते जपानने केलं आहे का, ते अमेरिकेने केलं आहे का, अहो त्यांनी नाही केलं तर आपण कसं करणार वगैरे. तर मी असा एक प्रश्न विचारला स्वतःला की मी काय विकतोय? ज्ञान विकतोय. ज्ञानाची बाजारपेठ कुठली? भारत नव्हे, संबंध जग. कळलं ना? आणि माझ्या पहिल्या भाषणामध्ये मला अजून आठवतं की मी म्हटलं की नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी विल बी इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. आणि आपण आपली पॅटर्न्स त्यांना लायसन्स करू मोठ्या कंपन्यांना, लाईक जनरल इलेक्ट्रिक वगैरे. मी म्हटलं जनरल इलेक्ट्रिक कारण मी पॉलिमरमध्ये काम करतो आणि त्यांनी काहीतरी एक ब्रेक थ्रू मी त्याचा पाहिला होता. ते सगळं ऐकल्यावर एक सायंटिस्ट मला भेटले, यंग सायंटिस्ट. मला म्हणायला लागले की सर तुम्हाला माहिती आहे का की त्यांचं बजेट, जी जनरल इलेक्ट्रिकचं बजेट हे 2.5 पटीने जास्त आहे भारतापेक्षा. तर म्हटलं इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट दॅट मॅटर्स, इट्स द पॉवर ऑफ आयडिया दॅट मॅटर. आणि आम्ही म्हटलं आपण तुम्ही जनरल इलेक्ट्रिक म्हटलं वी टेक ऑन जनरल इलेक्ट्रिक. आणि मला अभिमान वाटतो सांगायला, मी 1989 म्हटलं आणि 1991 आम्ही 3 पॅटर्न्स आमची अमेरिकन पॅटर्न्स जनरल इलेक्ट्रिकला लायसन्स केली. कुठल्या ह्याच्यामध्ये माहिती आहे का? पॉलिकार्बोनेटमध्ये. ते इंजिनिअरिंग प्लास्टिक असतं, 40% त्यांचा वर्ल्ड मार्केट शेअर होतं. दे आर द लीडर्स. अँड वी शोड दॅट द सेम लॅबॉरेटरी जी कॉपी करत होती ती जगाच्या पुढे जाऊ शकली. कळलं? तर ह्यावेळी मुख्य मुद्दा माझा असा होता की आपण नॉलेज बेस्ड कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन पण व्हायला पाहिजे. आणि वर्ल्ड बँकचं एक हे होतं, मी चीनकडे येतोय, टेंडर होतं की त्यांच्या काही रिसर्च लॅबॉरेटरीज त्यांना रिफॉर्म करायच्या होत्या, केमिकल रिसर्च लॅबॉरेटरीज. आणि आम्ही कॉम्पिटिशन केलं. आतापर्यंत वर्ल्ड बँक टेंडर भरायची आम्हाला हे नव्हती, फॉरेन एक्सचेंज नव्हता. त्यावेळी फार हाल होते, तुम्हाला आपल्याला कल्पना असेल. आणि 91 मध्ये तर ते सोनं घाण टाकणं वगैरे अशी वगैरे प्रकार झाले होते. 1991 आपल्याला आठवत असेल. आणि आम्ही तिकडे जाऊन आम्हाला प्रेझेंटेशन करायचं होतं. ते बेक बॉरो स्टील म्हणतो ना आपण, तसं आम्ही केलं. माझे एक मित्र होते, त्याने आम्हाला इवन 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला ते मीटिंग रूमसाठी सुद्धा त्यांनी हेल्प केली वगैरे वगैरे. आम्ही असं सगळं करून, आणि जे आयुष्यात आम्ही कधी केलं नव्हतं ते करून दाखवलं आम्ही. आणि 3 अमेरिकन कंपनी, आर्थर डी लिटल, केम सिस्टम्स, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट प्लॅनर्स, वी बीट दम. कळलं की नाही? आणि वी वन दॅट कॉन्ट्रॅक्ट. हा इतिहास घडला. आणि त्यामध्ये त्यावेळी ॲम्बॅसेडर रंगनाथन म्हणाले की आत्तापर्यंत कन्सल्टन्सी इंडियाची ह्याने घेतली नव्हती, भारताची चीनने. हे पहिली वेळ हे आमच्या NCLने घडवून आणलं. पण त्याहून महत्त्वाचा भाग सांगतो मी तुम्हाला. तो म्हणजे नॅनजिंग आणि सुटो या 2 याच्या हे होत्या, आमच्या त्या लॅबॉरेटरीज होत्या. तर त्या नॅनजिंगची जी मेयरेस आहे तिने आम्हाला डिनरसाठी सगळ्यांना सत्कार केला आणि आम्हाला हे म्हणाले. आणि ती म्हणाली मला की माझी जी रिसर्च लॅबॉरेटरी आहे ती NCL सारखी व्हावी अशी माझी इच्छा. मेयरेस, आपले मेयर म्हणतील का? तर हा जो भाग आहे ना, कळलं की नाही, की विथ ओपन माइंड त्यांनी ती एक कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट त्यांचा, आणि मला हे व्हायचं आहे, हा माझ्या मते त्यातला महत्त्वाचा भाग होता.
आता तुम्ही ब्रेन ड्रेन ब्रेन गेन वगैरे म्हणतो आपण, आपली मुलं जातात परत येत नाहीत वगैरे, आता यायला लागली आहेत. मी स्वतः 32 वर्षाचा असताना 2100 रुपये पगारावर परत आलो. मला याने पण काय प्रेरणा होती? मला मी त्या प्रश्नाकडे येणारच होतो की आपण इन्स्टिट्यूट्स तर इतक्या मोठ्या निर्माण केल्या, इतक्या IITs, आणि आज म्हणजे अनेक जगभरातल्या मोठ्या कंपन्यांचे CEO आपल्याच भारतातली मुलं जाऊन तिथं यशस्वीपणानं करतायत. तुम्हाला तसे मोह न पडता परत येण्यामागची प्रेरणा काय होती? नाही, त्याच्यामध्ये साधी गोष्ट आहे की मग ती हे सांगतो तुम्हाला. म्हणजे काय झालं की मी 1976 15 नोव्हेंबरला परत आलो बरं का. पण त्याच्या आधी काय झालं होतं, मी इंग्लंडमध्ये गेलो. माझी बॅचलर डिग्री केमिकल इंजिनिअरिंग ही आमच्या UDCTमधनं झाली. ते आता ICT आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. आणि मी म्हणजे संपूर्ण स्वदेशी आहे त्या दृष्टीने. म्युन्सिपल शाळेत गेलो, मराठीत शिकलो, काही फरक पडला नाही. जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तेव्हा बॅचलर डिग्री झाल्यावर मी टॉप रँकिंग होतो. सगळे अमेरिकेला जात होते, मी गेलो नाही. प्रोफेसर शर्मांबरोबर काम केलं इथे. PhD झाल्यावर मग पोस्ट डॉक्टर रिसर्चसाठी गेलो मी, आणि तिथून मग मी लेक्चरर झालो. आणि ते फार अनयुज्युअल होतं, कारण इंग्लंडमध्ये त्यावेळी पटकन लेक्चरर होता होत नव्हतं. मी 8 महिन्यात झालो ॲक्च्युली. एनिवे, आणि चांगलं होतं, घर होता, बंगला होता, गाडी होती, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आणि मला ह्यांचा डॉक्टर टिळक त्यावेळी NCL चे हे होते, डायरेक्टर होते. त्यांनी टेलेक्स पाठवला. आता लोकांना टेलेक्स म्हणजे काय पण माहिती नसेल, आता आपण फॅक्स म्हणतो, ईमेल म्हणतो वगैरे वगैरे, की तू डॉक्टर नायडूंना जाऊन भेट, डायरेक्टर जनरल CSIRचे, आणि सेव्हॉय हॉटेलमध्ये, आणि वेळ सांगितली आणि हे सांगितलं. आणि पण का जाऊन भेट वगैरे काय सांगितलं नाही. पण माझं एक आहे, गुरूंना ऐकायचं. ते म्हणाले, मी गेलो लंडनला. आणि तुम्हाला सांगतो, त्यावेळी डॉक्टर नायडूंना इंदिरा गांधींनी पाठवलं होतं. कारण काय व्हायचं, आपली लोक परत यायची आणि त्यांना नोकऱ्या मिळत नसत, हे मिळत नसत, आणि ते फ्रस्ट्रेट होऊन परत जायचे. आणि त्यावेळी प्रोफेसर खोरांना असेच आले होते, गेले परत, आणि त्यांना नोबेल प्राईज मिळाला. आपल्या कल्पना आहे अशा अनेक. तर ते करू नका, तिथे जा. तरुण जे असे हे असतील त्यांना ऑन द स्पॉट जॉब द्या, ब्युरोक्रेसी नाही, काही नाही वगैरे वगैरे असं करून. तर म्हणून त्यांना तर त्यांनी लिस्ट केली होती किती लोकांना. ते लंडनला गेले, वॉशिंग्टनला गेले, इथे गेले, तिथे गेले. त्या लंडनला मला बोलवलं होतं त्यांनी. आणि त्यामुळे सांगते, अर्ध्या तासात त्यांनी मला एक भारताचं स्वप्न रंगवलं की असं करू शकशील, आणि तुझ्यासारखी मुलं आता, नंतर तू येशील म्हातारा झाल्यावर, पण आता तू जर आलास तर आपण हा भारत एक. आणि माझी एक स्ट्रेंथ आणि माझा एक विकनेस आहे दोन्ही. म्हणजे मी इथून विचार करतो, इथून करत नाही. मी इन्स्टंटली हो म्हटलं आणि संध्याकाळी वैशालीला फोन केला, आणि ती माझ्या नेहमी अगदी बरोबर असते. ती म्हणाली, देश बोलत असेल. आणि मी परत आलो, कळलं का. आणि परत आलो त्यावेळी आम्ही मुद्दाम सांगू इच्छितो, कारण आपले बरेच असे विद्यार्थी वगैरे ऐकत असतील, तर त्यांच्यासाठी मी खास ऐकतो त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. त्यावेळी आज जर टेलिफोन हवा असेल तर 6 वर्ष लागायची. म्हणजे छाबडी यांच्या पुस्तकात तर त्याने म्हणाले, तो टेलिफोन मिळाला की पूजा आणि पार्टी असायची. आज प्रत्येकाच्या याच्यात मोबाईल आहे, तो बदललेला आहे. जर्नल्स, सायंटिफिक जर्नल्सवर आम्ही अवलंबून असतो, कळलं का. ती सीमेलने यायची, 4 महिने लागायचे. म्हणजे इतर जगात काय झालं हे कळायलाच आपल्याला 4 महिने लागायचे. म्हणजे आपण जगाच्या पाठीमागेच सतत, असंही होतं. मला एक इक्विपमेंट पाहिजे होती, वायझमलर रिऑगॉनिओमीटर. 2 वर्ष. का बरं? डिजिटली क्लिअरन्स, नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया सर्टिफिकेट. का बरं? कारण आपल्याकडे डॉलर्स नव्हते, कळलं का. आणि अशा परिस्थितीमधनं आम्ही जे काम केलं, मला अभिमान वाटतो. त्या परिस्थितीमध्ये आम्ही जे काम केलेलं आहे, त्यातून मी फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो. नोबेल प्राईज नंतर ते सगळ्यात मोठं असं एक प्राईज समजलं जातं. आणि न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली त्या पुस्तकात तुम्ही सही करता. मी एकुलता एक महाराष्ट्रीयन आहे आतापर्यंत 360 वर्षात केलेलं. पण हे काम कधी झालं? अशा काळात झालं ज्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं. म्हणून मी म्हणतो की इंग्रजीमध्ये सांगायचं तर स्केअरसिटी अँड ॲस्पिरेशन इज अ डेडली कॉम्बिनेशन. जेव्हा तुमच्याकडे काही नसतं ना, पण तुमच्या आकांक्षा अशा आभाळाला हे करणाऱ्या असतात, हे कॉम्बिनेशन आहे ना, हे प्रचंड आहे. अशा ह्याच्यामध्ये आम्ही काम केलं. आज या मुलांना हे कळणारसुद्धा नाही,
कारण मी त्यांना सांगतो, परवा बोलत होतो त्यांच्याकडे, की अरे आमच्या वेळी जर्नल्स 4 महिन्यांनी यायची, कळलं की नाही. त्यामुळे देशात काय चाललेलं आहे इतर ह्याच्यात ते आम्हाला 4 महिन्यांनी कळायचं. आता तुम्ही जगाच्या पुढे आहात, कारण सगळी इलेक्ट्रॉनिक जर्नल्स आहेत. सूर्य अजून पूर्वेला उगवतोय आणि त्यामुळे आपण त्यांच्या आधी जागे होतो. त्यामुळे हार्वर्डचा जो स्कॉलर असेल तो वाचायच्या आधी 10 तास तुम्ही आधी सॉर्ट ऑफ हे होऊ शकाल. तर हा पण गरिबी मला नाही. इथलं हे पाहिजे, इथली श्रीमंती पाहिजे, इथला सॉर्ट ऑफ हे पाहिजे. आणि ते होतंय आता. मला सांगायचं मुद्दा त्यातला असा आहे की हे आता होत आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आजची ही तरुण, मला लोक डेंजरस ऑप्टिमिस्ट, दुर्दम्य आशावादी असं म्हणतात, कळलं की नाही. का सांगतो माझा दुर्दम्य आशावाद? मी तरुणांशी बरंच बोलत असतो. आत्ताच नवी मुंबईमध्ये 1200 मुलांशी मी संवाद साधला, आपल्याला कल्पना असेल. तर त्यावेळी मी म्हणत होतो आणि त्यावेळी म्हटलं की आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे, म्हटलं बघा सत्या नडेला आता मायक्रोसॉफ्टचा CEO झाला आहे, सुंदर पिचाई गुगलचा झाला आहे, तर तसं तुम्ही व्हायला पाहिजे. त्यामधले एक मुलगी उभी राहिली. मुलीच उभ्या राहतात बाय द वे, तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे. आणि मला म्हणे सर आमच्या डोक्यात काय चाललं तुम्हाला माहिती नाही आहे. अरे मी म्हटलं मी काहीतरी चांगलं बोललो असं वाटलं. सत्या नडे म्हणजे काय खायचं काम आहे का? नाही म्हणे सर तुमच्या वेळी तुमचं उद्दिष्ट एकच होतं, काही करून अमेरिकेला जायचं. त्यानंतरची जी पिढी आली, अमेरिकेला जायचंच पण चांगल्या कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्ट सारख्या जॉब मिळाला पाहिजे. त्याची जी पुढे होती ती अमेरिकेत तर जायचं, चांगली हे पण मिळायचं, पण त्याचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर व्हायचं, जसं सत्यनारायण. आमचं नाही. आम्हाला आमचे मायक्रोसॉफ्ट, आमचे गुगल आमच्या भारतामध्ये करायचे. कळलं का? तर ही नवी पिढी आहे. पण हे होतं आहे का? हे होतं आहे. स्टार्टअप इंडिया ही जी मुवमेंट सुरू झाली तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो, काहीतरी एक मार्केट कॅपिटलायझेशन अशी एक टर्म आहे, कळलं की नाही. म्हणजे तुमचं व्हॅल्युएशन किती, कंपनीचं किती मौलाची तुमची कंपनी आहे असा एक नंबर असतो. आणि $1 बिलियन म्हणजे 100 कोटी. तर 2015-16 पर्यंत आपण दरवर्षी एक आपला स्टार्टअप $1 बिलियन मार्केट कॅप 100 कोटीचा व्हायचा, दर वर्षाला एक. 2021 मध्ये दर आठवड्याला एक. दर आठवड्याला एक नव्हे, 42 झाले, 52 नव्हे, 52 आठवडे असतात वर्षाला ऑलमोस्ट. तर हा जो बदल झालेला आहे त्याचं कारण देश बदललेला आहे. हा जो डिजिटल ॲक्सेस, आपण डिजिटल इंडिया हे जे म्हणतो ना, हे झालेलं आहे. सॉफ्टवेअर फार एक्सपेन्सिव्ह असायचं, आता ओपन सोर्स झालं आहे. स्टोरेज फार एक्सपेन्सिव्ह असायचं, आज क्लाउड म्हणजे प्रॅक्टिकली फ्री झालं. मोबाईल, आपल्याला कल्पना असेल, मोबाईल इंटरनेट जिओ ₹4 फक्त एका GB ला. बाहेरच्या देशामध्ये ₹40 असतात, ₹100 असतात, ₹200 असतात, ₹4 आणि व्हॉइस फ्री. तर हा जो बदल झालेला आहे ह्याच्यामुळे हे स्टार्टअप झालेत. पण ते आपण म्हणाल मग हे बहुतेक श्रीमंत घराण्यातले असणार, IIT मधले असणार, IIM मधले असणार, नाही आहे. म्हणजे मी त्याचा अभ्यास केला की येतात कुठून, IIT मधनं, IIM मधनं का कुठून येत आहेत. तुम्हाला ऐकून आनंद वाटेल, जवळजवळ 50% हे Tier 3 सिटीज, Tier 2 सिटीज आणि ड्रॉपआउट्स. ह्याचा अर्थ काय? ड्रॉपआउट्स ह्याचा अर्थ काय की सांगली, सातारा, खेड, शिवापूर, ह्याच्यातला 27-28 वर्षाचा मुलगा 100 कोटी हे शक्यच नव्हतं तुम्ही श्रीमंत घराण्यात जन्माला आल्याशिवाय. तर ह्याला मी डेमोक्रेटायझेशन ऑफ वेल्थ असं म्हणतो. त्यामुळे जेव्हा भारताचं भविष्य काय जेव्हा म्हणतो ना, हे भविष्य मी घडवणार नाही आहे. 1 जानेवारीला मला 80 वर्ष होतात, मी घडवणार नाही आहे. किती वर्ष आहेत कोणाला माहिती. ही मुलं घडवणार आहेत जी 18 वर्षाची आहेत. तर हा एक वेगळा जो भारत आहे त्याची जी ताकद आहे माझ्या मते. म्हणून मी ते माझं एक पुस्तक आहे, लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग. त्याला बेस्ट बिझनेस बुक ऑफ द इयर 2019चा अवॉर्ड मिळाला. तर त्याची कल्पना आहे, बेडूकुडी नव्हे हनुमान उडी. बेडूकुडी नव्हे हनुमान उडी. आणि आपण करतोय का? अनेक क्षेत्रात होत आहे, अनेक क्षेत्रात होते. आता जसं तुम्ही
आणि आपल्या ते लक्षात येत नाही आपलं हे होतंय म्हणून. तुम्हाला 2-3 उदाहरण मी सांगतो, कारण भारताविषयी मी एवढा ऑप्टिमिस्टिक आहे. तुम्ही हे बघा, आपण आता क्लायमेट चेंज आला, मग आपल्याला कार्बन न्यूट्रल व्हायचं आहे, मग त्यासाठी काय काय करायला पाहिजे, आपले अनेक प्रयत्न चालू आहेत, बरोबर. लाईट एमिटिंग डायोड LED, म्हणजे आपल्या फ्लोरोसंट लाईट नव्हे, ट्यूबलाईट्स असतात ना तशा, त्यांनी मोठी कार्बन फुटप्रिंट होते, लक्षात आलं का. पण लाईट एमिटिंग डायोडमध्ये एनर्जी कन्झम्पशन अगदी कमी असतं आणि हे वगैरे वगैरे. तर आपल्याला जर डिकार्बनायझेशन आपण ज्याला म्हणतो, कार्बन कमी करायचं, तर त्यासाठी जायला पाहिजे. भारताने विक्रम केलेला आहे. 7 वर्षामध्ये आपलं जे 0.2% पेनिट्रेशन होतं ते 88% झालं. आणि हे कसं झालं आपण म्हणाल, इनोव्हेशन. ते इनोव्हेशन कसं होतं, डिमांड ॲग्रिगेशन. सगळं डिमांड ॲग्रिगेट करून जे $7 एका 9 वॅट बल्बची किंमत होती, ती 7 वरून आपण 1 आणली. हा जगात विक्रम झाला. 0.2%. ही बेडूकोडी नव्हे, ही हनुमानवडी. तुम्ही मोबाईल बघा, मोबाईलमध्ये 2007 फेब्रुवारीला आपण 231 देशामध्ये मोबाईल डेटा कन्झम्पशनमध्ये 156 होतो. 156 2007 मध्ये 156 होतं. पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण बेडूकोडी नाही घेतली, 156 वरून 100, हनुमान उडी 156 वरून पहिलं, आणि आपण मोबाईल डेटा ट्रान्समिशनमध्ये जगात आता पहिल्या आहोत. डेटा डिजिटल पेमेंटमध्ये आज पहिल्या आहोत. चीनच्या बरेच असे पुढे गेलेले आहेत. तर हा जो डिजिटलचा भाग आहे, डिजिटल इंडिया हा जो भाग आहे, माझ्या मते मोठी अपॉर्च्युनिटी आहे. हल्लीच मी एक इंटरव्ह्यू दिला होता की जे फ्युचर आहे दॅट इज डिजिटलायझेशन, डिसेंट्रलायझेशन आणि डिकार्बनायझेशन. आणि या तिन्ही ह्याच्यामध्ये आपण वेगात जाऊ शकू. त्याला टेक्नॉलॉजी आणि पॉलिसी ह्या एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे. सस्टेनेबिलिटी आता हा फार एक परवलीचा शब्द झालेला आहे. तुम्ही इनोव्हेशन म्हणजे तरुणांमधलं इनोव्हेटिव्ह त्यांच्या इनोव्हेशनच्या बद्दल त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही पुरस्कारही देता, तुम्ही तरुणांच्यामध्ये असताही. म्हणजे त्याच्यामध्ये खरं तर 2 परत प्रश्न आहेत की याच्यामध्ये मराठी मुलं तुम्हाला समाधानकारक आकड्यामध्ये दिसत आहेत का, आणि दुसरं जे त्या इनोव्हेशन होते ते देशाला खूप पुढं घेऊन जाण्यासाठी उपयोगी आहे अशा प्रकारचं येत आहे का. दोन्ही फार महत्त्वाचे प्रश्न, चांगले प्रश्न विचारलेत तुम्ही. देशाला पुढे जायचं याचा अर्थ काय, श्रीमंतांनी पुढे जायचं नाही, गरिबांनी सुद्धा पुढे जायचं, सगळ्यांनी पुढे जायचं, कळलं की नाही. ज्याला इक्विटी आपण असं म्हणतो तसं एक प्रकारचं हे आलं पाहिजे, सर्वसमावेशकता. तर माझा हा जो सगळा जोर आहे ह्याच्यामध्ये गेली कित्येक वर्ष, त्याला मी एक गांधीयन इंजिनिअरिंग असं म्हणतो. गांधीयन इनोव्हेशन, गांधीयन इंजिनिअरिंग. त्याची सुरुवात कुठे झाली सांगतो. 2008 ऑस्ट्रेलियामध्ये मला हे अमेरिकन अकॅडमीचं फेलोशिप मिळाली आणि मी पहिला भारतीय त्या संस्थेचा हे झालेलं. तर मी म्हटलं ज्या अर्थी मला दिलेलं आहे त्या अर्थी यांना भारत माहिती नाही, कारण माझ्यावर 100 लोक अजून चांगले आहेत आणि त्यांना दिलेलं नाही. तर म्हटलं त्यांना अशा विषयावर बोलावं की तर कॅनबरामध्ये त्यांच्या राजधानीमध्ये माझं भाषण होतं, त्यावेळी माझा सत्कार पण झाला आणि मला ते देण्यात आलं. तर त्यावेळी मी गांधीयन इंजिनिअरिंग ही टर्म कॉइन केली आणि म्हटलं तुम्हाला सगळ्यांना कम्प्युटर इंजिनिअरिंग माहिती आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग माहिती आहे, गांधीयन इंजिनिअरिंग म्हणजे काय. तर म्हटलं गांधीजी 2 गोष्टी त्यांच्या होत्या. देर इज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड बट नॉट फॉर एव्हरीवन्स ग्रीड. ह्याचा अर्थ असा की त्यामध्ये तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते तुम्ही सस्टेनेबली वापरा, म्हणजे तुमच्या नातवंडांना, त्यांच्या नातवंडांना, त्यांच्या नातवंडांना ते पुरतील. दॅट इज गेटिंग मोर फ्रॉम लेस. आणि द बेनिफिट ऑफ सायन्स मस्ट रीच एव्हरीवन. दॅट मीन फॉर मोर. ते मोर फ्रॉम लेस फॉर मोर असं मी म्हटलं. पण हे एक वेगळं का होतं, कारण मोर फ्रॉम मोर दॅट इज एक्झिस्टिंग. आज तुम्ही iPhone 7, iPhone 8 आणखी महाग, iPhone 9 आणखी महाग, म्हणजे कमीत कमी लोकांना ते आपण देत जातो नाही का. किंवा लेस फ्रॉम लेस याचा अर्थ थर्ड रेट टेक्नॉलॉजी गरिबांसाठी. मी ते उलटं म्हटलं की उत्तमात उत्तम टेक्नॉलॉजी गरिबातल्या गरिबांच्यासाठी. हे वेगळं होतं आणि हे आपण करून दाखवलेलं आहे.
हे आपण करून दाखवले. माझ्या आईच्या नावाने मी अंजनी वाशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड केलं, सर्वसमावेश. हे त्याचं 11वं वर्ष. तर त्यातली काही उदाहरणं मी तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला इनोव्हेशनचा हा जो भाग आहे आणि देशाचा फायदा कसा होईल हे कळण्याचं एक हे होईल. त्याच्यामधले 2 भाग होते. एक म्हणजे गांधी इंजिनिअरिंगवर मी नुसती जगात भाषणं दिली नाहीत. जवळजवळ मला वाटतं मी काहीतरी 25-26 जगातल्या शहरात बोललेलो आहे. पण म्हटलं आपण इथे करायला पाहिजे. आणि त्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिस नव्हे, नेक्स्ट प्रॅक्टिस. कारण आपण जेव्हा बेस्ट प्रॅक्टिस म्हणतो तेव्हा कोणातरी कॉपी करतो. नेक्स्ट प्रॅक्टिस याचा अर्थ आपण जगाच्या पुढे जाऊन करतो, जे इतरांनी कॉपी करायला पाहिजे. आणि हे जे ब्रेक थ्रू मिळालेले आहेत हे इन्क्रेडिबल, आणि हे संबंध जगात जात आहेत बरं का, केवळ भारतात नव्हे. 2-3च उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण म्हणजे ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. कसा घेतो आपण? जातो, झोपतो, 12 ते लीड्स असतात, मग ती नर्स येते, मग सगळे, आणि अर्ध्या तासाने तुम्हाला मिळतो. राहुल रस्तोगी, त्याचे वडील पण असेच आजारी असायचे आणि त्यांना रात्री, मध्यरात्री त्याला घेऊन जायचं कितीतरी किलोमीटर वगैरे. तो म्हणा नाही, आपण आपल्या खिशात ठेवण्यासारखा ECG का नाही बनवू शकत, आणि त्याने तो बनवला. आणि तो कसा आहे, मी आणला असतं बरं झालं असतं. हा ECG एवढा आहे, त्याच्यावर तुम्ही 2 अंगठे ठेवा 15 सेकंद, त्याच्यानंतर एक सेन्सर आहे, हे तुमचं हृदय आहे, 15-15-15 सेकंद, 15-15-15 सेकंद. आणि जर तुम्ही संकेत नावाचं ॲप डाऊन केलेलं असलं, त्याचं नाव आहे संकेत, तर तो ECG तुमच्या ह्याच्यात जातो. कळलं? ह्याचा अर्थ काय झाला? आणि आज जवळजवळ 25 लाख 8 देशांमध्ये विकले गेलेले आहेत. त्याला US FDA सर्टिफिकेट आहे, पॅटर्न्स आहेत, सगळं आहे. ह्याचा अर्थ काय झाला? एखाद्या खेडेगावातल्या वृद्ध स्त्रीला जर छातीत दुखायला लागलं आणि तिला ECG, तर आपण काय करणार? बैलगाडीत टाका किंवा मोटरसायकलवर टाका किंवा जीपमध्ये आणि कितीतरी किलोमीटर नाही. ती बसल्याच बसल्या जर कनेक्टिव्हिटी तिच्याकडे असली तर ती करू शकते. दुसरा होता ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ती फार डिफिकल्ट मॅमोग्राफी आणि दुखणारं वगैरे असं ते हे असतं. मीर शाह हा मुलगा, त्याने काय केलं? आयब्रेस्ट डेव्हलप केलं आहे. अशी स्मॉल डिव्हाइस आहे जी तुम्ही ह्याच्यावरनं स्तनावरनं फिरवा की तुम्हाला 5 मिनिटात कळतं आहे की नाही. कळलं का? आयब्रेस्ट US FDA सर्टिफाईड आहे, अमेरिकन पॅटर्न्स मिळालेले आहे, आणि जी लाईफ सायन्सबरोबर त्यांची पार्टनरशिप झाली. आज ते 25 देशात जात आहेत. आज त्याचा अर्थ बघा तुम्ही. आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड. मला आठवतं वर्ल्ड असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन मेडलिनमध्ये माझा कीनोट ॲड्रेस होता, आणि त्यावेळी मी याच्याविषयी सांगितलं. त्या ठिकाणी माझे डेन्मार्कचे मित्र डेव्हिड क्विट ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, अरे तुझ्या देशापेक्षा आमच्या देशात जास्त याची आवश्यकता आहे, कारण आमच्याकडे वृद्ध स्त्रियांचं प्रमाण भरपूर आहे आणि त्यांना याच्याविषयी जर करता येईल. हे त्याचं दुसरं उदाहरण. तिसरं द्यायचं म्हणजे आपल्याला हिमोग्लोबिन. एक मिश्किन गाववाले, तरुण मुलं आहे सगळी, मिश्किन गाववाले, तो आपण महाराष्ट्रीयन म्हणतो ना, हे सगळे महाराष्ट्रीयन. आपला हा महाराष्ट्रीयन, आणि दुसरं पण एक उदाहरण देतो तुम्हाला, तोही महाराष्ट्रीयन. तर तो त्याने पाहिलं की खेडेगावात स्त्रिया ॲनिमियामुळे, ॲनिमिया का होतो? कारण हिमोग्लोबिनचं प्रमाण एकदम कमी होतं. अरे मग ते डिटेक्ट केलं की झालं की नाही, कारण त्या स्त्रिया रक्त देत नाहीत आपलं. त्यांना वाटतं काहीतरी आपण प्रेशर देतो. तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही रक्त देऊ नका, नॉन इन्व्हेसिव्ह. मी तुमच्या बोटा हे केलं की तुम्हाला रिडिंग येतं त्याचं. कळलं का? त्यानंतर त्याने त्याच्या पुढे जाऊन काय केलं, एक अत्यंत सॉफिस्टिकेटेड कॅमेरा डेव्हलप केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही नुसतं पाहायचं. कळलं की नाही? आणि तुमच्या ह्याच्यामधनं ते एक विशिष्ट रिडिंग येतं, एक विशिष्ट सॉफ्टवेअर आहे, आणि तुमचा ॲक्युरेट हिमोग्लोबिन येतं. आज 10 लाखहून जास्त यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि ते पसरत आहे. ह्याचा अर्थ काय झाला? ह्याचा अर्थ असा झाला की एखाद्या खेडेगावामध्ये अशी तुम्ही 5-10 मशीन्स ठेवा हो, फक्त जायचं आणि बघायचं, दॅट्स इट. हे ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत. आणखी एका महाराष्ट्रीयन मुलाचं हे सांगतो तुम्हाला मी. त्याने काय केलं, त्यावेळी मी काय केलं, हे 1 लाखाचं छोटंसं अवॉर्ड आहे, पण मी कोविडमध्ये 2 केली. कोविडसाठी कुणी काही काम केलेलं होतं. तर हे एक तर काय व्हायचं त्यावेळी आपल्याला कल्पना असेल की केसेस भयंकर वाढल्या
आणि ICUमध्ये जागा उरली नाही आणि लोक चक्क ॲम्ब्युलन्समध्ये जात होते, कळलं की नाही. तर ह्यांनी काय केलं की एक IoT सेन्सर बेस्ड सिस्टम अशी डेव्हलप केली की तुमचं बेड आहे ना त्याच्याखाली ती स्लिप करायची आणि ज्याला बॅलिस्टो कार्डिओग्राफी, सॉरी मोठे जरा कठीण शब्द वापरते पण एक सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी त्याने ती त्याच्यामध्ये वापरली की ते मायक्रो व्हायब्रेशन जे असतात ना आपलं हृदय सर फ्लिप 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 आपलं चालू असतं ना, अशा अनेक हे असतात. त्याच्यावरनं 7 पॅरामीटर 98.4% ॲक्युरेसी तुम्ही रिमोटली मेजर करू शकता. ह्याचा अर्थ असा, ICU नसला तरी काही हरकत नाही, तुम्हाला त्या बेडखाली हे नुसतं टाकलं की रिमोट मॉनिटरिंग होतं. ह्याचे फायदे किती झाले बघा. एखादी नर्स त्यावेळी आपल्या नर्सेस कमी पडत होत्या, ती बिचारी 5-6 पेशंटला बघू शकते, आता ती 50-60 मॉनिटरवर बघू शकते. कॉस्ट काहीच नाही त्याचं, खाली हे करायचं. आणि त्यामध्ये आज ते संबंध जगात जात आहे. म्हणजे CDC जी मुख्य हे आहे अमेरिकेची, तिने 5,000 हे मागवलेले आहेत आणि ते ह्याच्यामध्ये बांगलादेश आणि मला वाटतं नॉर्थ आफ्रिका अशा काही ह्याच्यामध्ये मागवले. हे जगात पसरत आहे. मुदीत दंडवते महाराष्ट्रीयन, कळलं की नाही. आणखी तुम्हाला मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. ही आपली मुलं आहे, पण ह्याचा मुख्य भाग काय, त्यांना नुसतं बिल गेट्स आणि श्रीमंत व्हायचं नाही आहे. आत्तापर्यंत मी जी उदाहरणं दिली त्यातल्या गरीबातल्या गरिबांना त्याचा फायदा कसा होईल, त्याचवेळी आपला धंदा व्यवस्थित चालेल, ज्याला मी डुईंग वेल बाय डुईंग गुड असं म्हणतो. ही मुलं, म्हणून मी नेहमी इनोव्हेशन, कम्पॅशन आणि पॅशन म्हणतो, कळलं की नाही. कम्पॅशन, एम्पथी, कळलं की नाही, हे फार महत्त्वाचं आहे. या सर्व मुलांमध्ये दिसतंय हे मला. तर भारतात इनोव्हेशनमध्ये जगाला आणि देशाला काय फायदा होईल अशा प्रकारचं हे. आणि आणखी अनेक उदाहरणं आहेत. एक सिव्हिल सोसायटीने तर आता त्याला कव्हर पेज स्टोरी काढली, प्रत्येकाचं हे दिलेलं आहे. यातल्या प्रत्येक इनोव्हेशनमुळे काय फरक पडू शकतो ह्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि याचा जर प्रसार संबंध भारतामध्ये झाला तर प्रचंड होईल. मग आपण म्हणाल मग याच्यात अडचण कुठली. अडचण मी सांगू का, अडचण म्हणजे आपणच. का बरं. मी नेहमी म्हणतो टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट, कळलं का. ट्रस्ट हा महत्त्वाचा भाग आहे. आता नवीन जेव्हा ब्रेक थ्रूज होतात, कळलं की नाही, ते बऱ्याच वेळा पहिल्यांदाच होतात. अरे पण म्हणजे जपान करू शकतं, चीन, आपलं चीन, आता चीन पण करू शकतं, हे करू शकतं आपण. तर हा जो भाग आहे त्यातला अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्डमधला आणखी एक हे सांगतो, नवीन खन्ना. त्याचं उत्तम उदाहरण आहे भारतात काय होतं त्याचं. डेंग्यू, आय होप तुमच्यापैकी कोणाला झाला नसेल, पण जर झाला असेल तर तुम्हाला कल्पना आहे 1-2 दिवस लागतात कळायला कुठल्या स्टेजला आहे, झाला आहे की नाही वगैरे. याने शोधून काढलं 15 मिनिटामध्ये शोधून. आणि 2 हे असे मार्कर्स असे की म्हणजे कुठल्या स्टेजला आहे ते पण कळतं. सॉफिस्टिकेटेड, US FDA अप्रूव्ड, US पॅटर्न सगळं. कोणी घेईना. का बरं. आपण इम्पोर्ट करत होतो. कुठून. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि साऊथ कोरिया. आणि त्याच्यानंतर हे ब्रेकअप झाला, आपलं पॅन्डेमिक आलं, त्या किट्स संपायला आल्या. मग आपण गेलो द्या आम्हाला म्हणून. त्यातले 2 देश म्हणाले नाही, फक्त साऊथ कोरिया म्हणाले, कारण वेळ कमी होता, ते म्हणाले आम्ही हे करतो. ऑर्डर प्लेस केली. नशीब आपलं बघा, ते जे जहाज होतं ते भारतात नाही आलं, आफ्रिकेला गेलं. आणि त्यामुळे आपल्याकडे काही किट्सच नव्हत्या. मग आता इलाज काय, केवळ हा. म्हणून ह्याच्या किट्स वापरायला सुरुवात केली, कळलं की नाही. नाईलाजाने आज जवळजवळ 80% किट्स त्याच्या टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहेत. ते 0% होतं, ते 80% झालं. आता तुम्ही कल्पना करा, ते जर जहाज ह्याच्यात आलं असतं तर आपण अजून इम्पोर्ट करत असतो. तर हा जो एक विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, हा माझ्या मते वाढला पाहिजे आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये, कळलं का. म्हणजे मला अजून ते कार्टून आठवतं की एक आय डॉक्टर आहे आणि तो डोळे तपासतोय कोणाचे तरी, आणि एक पार्टिकल आहे त्या ह्याच्यामध्ये. तो त्याला विचारतो, देर इज अ पार्टिकल, शुड आय रिमूव्ह इट. आय एम आस्किंग बिकॉज अ फॉरेन पार्टिकल. तुमच्या लक्षात आलं का.
तर ह्या तरुण मुलांना म्हणून महाराष्ट्र स्टेटमध्ये आपण महाराष्ट्र स्टेटवर येऊया. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचा मी को चेअरमन आहे सुरुवात झाल्यापासून, कळलं का. आणि मग ते मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रिनरशिप वगैरे दुसरे असे आम्ही दोघे को चेअरमन असतो. तर त्याच्यामध्ये आम्ही जी स्टार्टअप पॉलिसी केली त्याच्यामध्ये मी म्हटलं की अरे सचिन तेंडुलकर 15 वर्षाचा असताना सेंचुरी करतो, पण मग त्याला टेस्टमध्ये घेत नाहीत का बरं? त्याचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठे आहे? लक्षात आलं का? तसं म्हटलं करू नका, या मुलांना संध्या द्यायला पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्र स्टेटमध्ये आपण काय केलेलं आहे आता की आपण वर्क ऑर्डर देतो ज्याच्यामध्ये नॉर्मल टेंडरिंग प्रोसेस नाही. कारण नॉर्मल टेंडरिंग प्रोसेसमध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? अरे जर स्टार्टअपच आपण बनतो त्याला एक्सपिरियन्स कसा असणार हो 10 वर्षाचा? अदरवाईज ही वोंट बी स्टार्टअप. कळलं का? तर त्यामुळे आम्ही असं हे केलेलं आहे की विश्वासाने आम्ही त्यांना हे देतो, आपलं वर्क ऑर्डर्स देतो वेगळ्या वेगळ्या ट्रस्ट आपण जे म्हणतो त्याला. त्याचे परिणाम सांगतो आता काय झालं. आता उदाहरणार्थ एक त्या कॉम्पिटिशनमध्ये एक ड्रोन्स आता फार फेमस झालेत बघा. तर एकाने ड्रोन डेव्हलप केला जो असा ह्याच्यावर पाण्यावर सुद्धा फिरू शकतो आणि साफ करू शकतो. PCMC पुणे चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्याला ऑर्डर दिली. कॉम्पिटिशन नाही, टेंडर नाही, बाकीच्या काही प्रोसेस नाही. त्याने ते सर्व तुम्हाला माहिती आहे गणपतीनंतर नद्यांचं काय होतं वगैरे वगैरे, म्हणजे 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्याने ते एवढं सक्सेसफुली केलं तर आता सगळीकडे त्याला ऑर्डर्स मिळायला लागले. तर सांगण्याचा अर्थ असा की आपली मुलं, आत्ता मी तुम्हाला कितीतरी मला वाटतं सुरुवात झाल्यापासून मी एक 20-25 उदाहरणं दिली आहेत तुम्हाला की जे आपण करून दाखवलेलं आहे. फक्त आत्मविश्वास म्हणजे आत्मनिर्भर भारत आपण पंतप्रधान बरोबर म्हणतात, पण माझ्या मते आत्मनिर्भर भारत हा आत्मविश्वासाने करायला पाहिजे, आत्मसन्मानाने करायला पाहिजे. आपण हे करू शकतो असं. सर तुम्ही विश्वासाबद्दल बोलताय, पण मला थोडंसं म्हणजे तुमच्या ज्या गप्पा चालल्या त्या ऐकतानाच असं जाणवतं की वर्षानुवर्ष आम्हाला शास्त्रज्ञ म्हटलं की माशेलकर, काकोडकर, नारळीकर ही 3 नावं दिसतात. काम इतकं सगळं सुरू आहे, आपण कौतुक करण्यात कमी पडतोय की तुम्हाला तिघांसारखं सातत्य आपल्या शास्त्रज्ञांमध्ये दिसत नाही त्यामुळे त्यांचं नाव होत नाही, की आमच्याचकडनं कौतुक करायला कमी पडतो? तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता त्यांना कुठे बोलवता? नाही तेच म्हणजे मी आता त्यांची ही जी नावं नावं पुढे घेतली येत. सगळी, ही जी नावं घेतली सगळी यांची माहिती पाठवतो. कळलं की नाही? त्यांना लोकांसमोर आणा ना. हा पण महत्वाचा भाग आहे ना त्याच्यामधनं. मशेलकर, कक्कोडकर आम्ही सुदैवाने वरती आलो, ती गोष्ट वेगळी. आपणही कौतुक करता, आम्ही आभारी आहोत तुमचे. पण ह्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे हो. त्यांनी काय केलेलं आहे त्या ह्यांना बोलवा तुम्ही, मुदीत दंडवते ना. अरे इतकं सुंदर बोलतात आणि त्यांनी किती आयुष्य वापरलं. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का तुम्हाला? सॉरी त्याची स्टोरी कंप्लीट झाली नाही. कारण त्याचं काय होतं, ते रिमोट मॉनिटरिंग तर होतं, पण त्याच्यामध्ये त्याने AI वापरलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामुळे आता काय होतं, एक समजा 50 बेडचं हॉस्पिटल आहे. सकाळी डॉक्टर आणि नर्स राऊंड घेतात त्या बेड नंबर 1, मग बेड नंबर 2, बेड नंबर 3 वगैरे. ह्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय होतं की कुठला पेशंट क्रिटिकल होतोय हे ते ओळखतं आणि याला आत्ताच लगेच ICUला शिफ्ट करा नाही तर. आणि त्याने किती आयुष्य वाचवलेलं आहे. तर अशा ह्या ज्या हे आहेत ज्याला आपण इन्स्पायरिंग सॉर्ट ऑफ स्टोरीज होतो, ह्याला जागा द्यायला पाहिजे हो. वर्तमानपत्रात जागा मिळत नाही, मीडियामध्ये जागा मिळत नाही. ते माशेलकर, काकोडकर संपले. आता तुम्ही ह्या मुलांवर लक्ष द्या. सर तुम्ही म्हणजे दुर्दम आशावाद म्हणजेच माशेलकर सर असं म्हटलं जातं, तर हा दुर्दम आशावाद तुमच्यामध्ये आला कुठून? म्हणजे अशी कोणती घटना घडली? आणि म्हणजे तरुणांना तुम्ही प्रेरित करता की तुम्ही त्यांना नेहमी सकारात्मक विचार करायला सांगता, तर तुमच्यामध्ये हा गुण आला कसा? म्हणजे त्याच्यामागचं कारण? त्याच्यामध्ये माझी आई आहे. कारण तिने लहानपणापासून तू हे करू शकतोस आणि ह्याच्याहून म्हणजे जर आपण बेंचमार्क्स म्हणतो ना, ते मोठे ठेवले तिने माझ्याकडे. आता आपल्याला कल्पना आहे की मी एका माशेल नावाच्या गरीब गावामध्ये एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. आई माझी मला 6 वर्षाची असताना मुंबईला घेऊन आली. तिला नुसतं थोडंसं लिहिता वाचता यायचं, म्हणजे ती काय शाळेत कधीच गेली नव्हती वगैरे वगैरे. आणि अत्यंत हलाखीत आम्ही दिवस काढले. 2 वेळा जेवायची भ्रांत होती. काही असे दिवस आलेले जर रात्री आम्ही जेवलेलो नाही आहे. अनवाणी चाललो मी, म्युन्सिपलच्या दिव्याखाली हे केला. पण तिने मला कधी कमी भासू दिलं नाही. आणि म्हणजे कळलं की नाही
ती गरीब बाई होती पण श्रीमंत होती अशी विचारांनी आणि आता तुम्हाला गंमत सांगतो, गणितात मला नेहमी 100 मिळायचे, कधीतरी 97 मिळायचे. मी आपला आनंदी, ती मला बसवायची. अरे तुझे 3 मार्क कुठे गेले सांग. मी 97 बघत होतो, ती 3 बघायची. कळलं का? त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात काही घटना घडल्या. उदाहरणार्थ ती आपलं गिरगाव आहे ना तिकडे प्रार्थना समाजाला काँग्रेस हाऊस आहे बघा, अजून आहे की नाही मला कल्पना नाही. तिकडे ती नोकरीच्या शोधात गेली, कारण रोज काहीतरी, आज शिवणकाम, आज कुठेतरी, म्हणजे रोज तिला धडपड करायला लागायची. तर ती तिकडे गेली आणि ती रांगेत होती आणि मग तिला विचारलं की याच्यासाठी तू 3री पास आहेस का? आता खोटं सांगता आलं असं, 3रीचं कोण सर्टिफिकेट देतं? नाही म्हणाली, मी नाही आहे. तिला परतवलं ती म्हणाली स्वतः की हे मला का झालं, कारण माझ्याकडे शिक्षण नाही आहे. तर मी माझ्या मुलाला एवढं शिकवणार आहे की ते सर्वात उच्च, की काय ते मला माहिती नाही. त्याच्यानंतर मी UDCTमध्ये BChem झालो, आपलं बॅचलर्स डिग्री केमिस्ट्री वगैरे. आणि मी म्हटलं आता नोकरी, मला हिंदुस्थान लेवलमध्ये नोकरी पण मिळाली होती. नाही म्हणे, मी शोधून काढलं आहे, PhD आहे, पुढे PhD कर. PhD झाली. आता म्हटलं संपलं बरं का? नाही, तिने पोस्ट डॉक्टरल रिसर्च शोधून काढलं होतं. आणि मला असं म्हणजे ध्येय जी आहेत माझी, ही सर्व तिने मोठी ठेवत गेली आणि तू हे करू शकतो. आणि मला आठवतं ती 17 नोव्हेंबर 2006 आम्हाला त्या सोडून गेल्या आणि 3 महिने आधी मला 25वी ऑनररी डॉक्टरेट मिळाली होती. आपण 45 म्हणालात, त्यावेळी 25वी मिळाली. म्हणजे आता माझं समाधान झालं आणि 3 महिन्यांनी गेले आता. कळलं की नाही? तर तिने माझ्या आयुष्यात तो एक मोठा हे केलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे प्रोफेसर MM शर्मा, माझे गुरु, ज्यांनी मला दाखवलं की आपल्याकडे पैसा नसला तरी हरकत नाही, नॉट पॉवर ऑफ द बजेट, पॉवर ऑफ आयडियाज असं ते. आणि प्रोफेसर CNR राव, त्यांची गंमत सांगतो तुम्हाला मी. की काय झालं, मी FRS झालो, नोबेल प्राईज नंतर सर्वात मोठा वगैरे तुला सांगितलं. तर मी त्याला फोन केला, म्हटलं मी FRS झालो. मला वाटलं ते कौतुक करतील, काही नाही, नॉट बॅड, ठीक आहे. मग मी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचा फेलो झालो. 1780 नंतर ते बेंजामिन फ्रँकलिन, जॉर्ज वॉशिंग्टनने घडवलेली 200 नोबेल लॉरेटहून जास्त झालेले आहेत. आणि असे नेल्सन मंडेला आणि हे आईन्स्टीन वगैरे अशी सगळी मोठी मंडळी हो. आणि भारतातनं फक्त 7, मी 7वा. तुम्ही त्यांना फोन केला, नॉट बॅड. नंतर नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स ह्याची, त्यातला मी पहिला भारतीय, भारतातनं पहिला भारतीय. कारण बाहेरून आहेत पण भारतातनं पहिला. म्हटलं आता तरी ते म्हणतील, नॉट बॅड. मग म्हटलं सर मी काय करायला पाहिजे म्हणजे तुम्ही इम्प्रेस व्हाल, टू सॅटिस्फाय यू. तर त्यांनी जो सांगितलं आहे ना, हा मंत्र मी शेवटपर्यंत ठेवला आहे माझ्याकडे. आणि तो मंत्र म्हणजे असा, ते म्हणाले की मशेलकर, यू आर क्लाइम्बिंग ऑन द लॅडर ऑफ एक्सलन्स. उत्तमतेची शिडी तू चढतो आहेस ज्याला सीमा नाही आहेत. एक्सेप्टिंग द लिमिट यू पुट ऑन युअर सेल्फ. जी सीमा तू स्वतः ठरवतोस तेवढी. ह्याचा अर्थ मी काय घेतला आहे? ह्याचा अर्थ मी असा घेतला आहे की तुम्ही काही मिळवा आयुष्यामध्ये, यू हॅव टू से यू कॅन ऑलवेज डू बेटर अँड माय बेस्ट इज यट टू कम. आणि म्हणून मी मुलांना वगैरे नेहमी सांगतो की तुम्ही 18 वर्षाचे असा, 80 वर्षाचे असा, रोज सकाळी उठल्यानंतर माय बेस्ट इज यट टू कम, मे बी टुडे इज द डे. कळलं का? आज हे घडेल माझ्या आयुष्यात आणि हे शेवटच्या दिवसापर्यंत सांगायला पाहिजे. तर त्यामुळे माझ्या प्रत्येक दिवसाला, इव्हन आता मी जरी अशी हसलो ना, आज मी उत्तमात उत्तम काय काम करणार, केवळ माझ्यासाठी नव्हे, माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी वगैरे. हे असं मी, माझे शिक्षक जसं म्हटलं, आई, इतर, हे त्यांच्यामुळे मी घडत गेलो. तेच त्याला. सर, सकारात्मकता तुमची म्हणजे सर्वश्रुत आहे, आम्ही ती अनुभवतो, नेहमी अनुभवतो. पण तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येत असतील ना, आले असतील की जेव्हा सगळं कन्फ्युज्ड वातावरण आहे सभोवताली, काय करावं, कुंठितावस्था आलेली आहे मनाला, तुम्ही काय करता अशा वेळेला त्यातून बाहेर पडायसाठी? त्यावेळी मी असं म्हणतो की जसं ते काय स्वतःशीच बोलायचं असतं, मी स्वतःशीच बोलतो. त्यावेळी माझं काय माहिती आहे का, तुम्ही मला प्रॉब्लेम द्या, आय विल नॉट बी पार्ट ऑफ अ प्रॉब्लेम, आय विल बी पार्ट ऑफ अ सोल्युशन. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, हे करण्यासारखं आहे.
म्हणजे कसं आपण बदलू शकतो. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलवलं होतं, फिजिक्स टीचर्स असोसिएशनचं हे होतं आणि दिल्ली युनिव्हर्सिटी त्यावेळी बरेच वाद चाललेले होते आणि ती सभा झाली की मग ते व्हाईस चान्सलरच्या याच्यावर झेंडा घेऊन जाणार होते, म्हणजे आपलं प्रोटेस्टमध्ये काहीतरी चाललं होतं त्यांचं. तर ज्याने मला इंट्रोड्यूस केला त्याने इतर माझं हे किती डिग्रीज हे ते वगैरे फेलो वगैरे सगळं सांगितलं आणि म्हटलं, लेडीज अँड जेंटलमन, ॲज वी नो वी आर इन अ कोमा अँड डॉक्टर मशेलकर विल टेल अस व्हॉट टू डू. म्हणजे आम्ही सगळे कोमामध्ये आहोत आणि रघुनाथ मशेलकर आम्हाला सांगतील आता काय करायचं. मला 10 सेकंद होते फक्त माईककडे जायमध्ये. मी म्हटलं मे बी ही डिड नॉट मीन कोमा, ही मेन वी आर ॲट अ कॉमा. स्वल्पविराम. स्वल्पविरामाचा अर्थ काय? अर्धवाक्य लिहिलेलं आहे, उर्ध अजून लिहायचं आहे. ते आपण पॉझिटिव्ह लिहू शकतो, पुढची लाईन पॉझिटिव्ह लिहू शकतो, तो पॅरा पॉझिटिव्ह होऊ शकतो, पान पॉझिटिव्ह होऊ शकतं, चॅप्टर पॉझिटिव्ह होऊ शकतो. कळलं ना? आणि भाषण संपलं मी बाकीचं हे झाल्यानंतर. त्यानंतर काय झालं, चर्चा आली त्यांची. मशेलकर काय म्हणाले, नॉट कोमा, कॉमा, लेट्स थिंक. आणि त्यांनी व्हाईस चान्सलरकडे जायचं सोडून दिलं. मी हे उदाहरण तुम्हाला का देतो, दॅट्स द वे आय थिंक. नाही, पण ते कसं आहे की इतरांचे प्रश्न सोडवणं माझ्या मते थोडं जास्त सोपं असतं. आपले प्रश्न असतात, वैयक्तिक प्रश्न असतात, आपल्या कामाशी निगडीत असे प्रश्न, अशा अडचणी, अशी अवस्था मनाची की आता नुसता म्हणजे एक कन्फ्युज्ड अवस्था आहे. तर त्या असे प्रसंग तुमच्या आयुष्यात आलेच नसतील असं नाही? आलेले आहेत. जेव्हा एकच नव्हे अनेक आलेले आहेत. तो उदाहरणार्थ मला अजून आठवतं, मी नॅशनल ऑटो फ्युएल पॉलिसीचा अध्यक्ष होतो. कळलं का? आता आपण ते हे युरो 4, युरो 5, युरो 6 वगैरे असे आपण हे करतो ना आपल्या ह्याच्यासाठी. तर त्यावेळी काय झालं की त्यावेळी आपले स्टँडर्ड्स कसे वाढवायचे त्याच्यावर भारत 3, भारत 4 वगैरे असं त्याच्यावरती चर्चा चालली होती. आणि आमचे जे NGOs होते, कळलं ना, तर त्या NGOsनी त्यांना ते लगेच स्नॅप द फिंगर आणि उद्याच्या उद्या आम्हाला उत्तम स्टँडर्ड्स पाहिजे असं पाहिजे होतं. पण असं असतं त्याच्यामध्ये की आज तुम्हाला युरो 2वरनं युरो 4ला जर जायचं असेल तर इंजिन्स वेगळी लागतात. मग मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये गेलो, तुम्हाला किती वेळ लागेल? फ्युएल बघा, त्याच्यामध्ये सल्फर असतो, 500 पार्ट पर मिलियन सल्फर. मग तो जर तुम्हाला 50 पार्ट पर आणायचा असेल तर हायड्रो डिसल्फ्युरायझेशन प्लॅन्ट्स लागतात, त्याला 60,000 कोटी पाहिजेत वगैरे वगैरे. आणि म्हणून मी असा हे राखला की ज्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित आपल्याला करता येईल, कारण आपल्याकडे इम्पोर्ट करायची ताकद नव्हती. तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं, त्या NGOsनी माझ्यावर अटॅक सुरू केला. आणि अटॅक म्हणजे असा की पेपर उघडला की, आणि मशेलकर कमिटी म्हणायचे नाहीत, मशेलकर म्हणायचे. कळेल. आणि म्हणजे पोट्रे असं पिक्चर केलं की आय एम सोल्ड टू दोज कंपनीज, हे ते वगैरे. आणि त्यावेळी मी दिल्लीत एकटा होतो बरं का. बाहेर पेपर आला की 7 दिवस कंटिन्युअस टाइम्स ऑफ इंडिया, मी दिलीप पाडगावकरच्या यशस्वी बोललेलो आहे. आणि मग 8व्या दिवशी आतमध्ये तो हे होता, द मोस्ट हॅरास मॅन ऑफ द वीक. हा अटॅक माझ्यावर झालेला आहे. कळलं की नाही? पण यावेळी मी म्हटलं, मी हे स्वतःसाठी काही करतोय का? नाही. कशासाठी करतोय? देशासाठी करतो आहे. कळलं की नाही? आणि मग त्याला आपण जे म्हणतो ना, पॅशन, परसिव्हरन्स, आपलं हे पर्पज, परसिव्हरन्स अँड पॅशन मॅटर्स. पर्पज काय, आपला ध्रुवतारा काय, हे लक्ष आहे. परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी, टू अर्ली टू गिव्ह अप. विनर्स आर नेव्हर क्विटर्स, क्विटर्स आर नेव्हर. पळून जातात ते कधी जिंकत नाहीत, जिंकतात ते कधी पळून जात नाहीत. कळलं? आणि त्याला एक काय म्हणायचं, एक अशी एक शक्ती लागते. तुम्हाला मी खरं सांगतो, देवाने मला दिले. हा एकच प्रसंग नव्हे, पब्लिक लाईफमध्ये बरंच होतं. माझ्यावर बरेच अटॅक झालेले आहेत. किंवा जेव्हा जेव्हा आपण अशा डिसिजन घेतो, कोणाचे तरी इंटरेस्ट हर्ट होतात, दे अटॅक यू. ह्याच्यामध्ये सुद्धा तसंच झालं होतं. पॅटर्नच्या बाबतीत सुद्धा तसं झालं. माझ्यावर अटॅक झालेले आहेत. मला म्हणजे त्या पार्टीचं नाव सांगत नाही, पण त्यांनी मला केवळ हा देशभक्त नाही आहे, असं आहे, देशाचं हे विकतं वगैरे. पण ते काय होतं त्याच्यानंतर, शेवटी तुम्ही जिंकता. आता उदाहरणार्थ मी जे टाईम टेबल दिलं होतं, युरो 2, युरो 3, युरो 4 हे करा, त्यांच्या मते ते लगेच करता आलं असतं. तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा सरकारला करता आलं नाही. त्याच्याहूनही जास्त हे लागलं. पण हे जेव्हा झालं तेव्हा कुणी न्यूज दिलं नाही.
तर बऱ्याच वेळा काय असतं अशा युद्धांमध्ये आपण जिंकतो ते, पण ते जिंकेपर्यंत बराच वेळ जातो. आणि मग ते जसं हल्ली एक बोललं जातं की प्रोसेस इज पनिशमेंट. ही जी प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये आपण सफर होतो. पण काय असतं शेवटी की आपण हे देशासाठी करतो आहोत. आणि जोपर्यंत स्वतः आपण हे करत नाही ना, आपण स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही ना, तुम्हाला काय. आणि काय माहिती आहे का तुम्हाला एक सांगतो मी, गंमत आहे. म्हणजे मी शास्त्रज्ञ असं बोलू नये, पण तो आहे कुठेतरी असं मला वाटतं. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. एक उदाहरण देतो. मला आठवतं की 2100 रुपये पगार आणि त्यावेळी आमचे प्रचंड हाल होते आणि परत हे व्हायचं. तर आमच्या वैशालीला एक ते गाडीवर येतात बघा, एक याचं ते गालीचे असतात छोटे छोटे असे, तसे तिला पाहिजे होतं. आणि त्याची किंमत होती काहीतरी मला वाटतं 1200 रुपये का काहीतरी. आणि माझ्याकडे नव्हतं. तर मी त्याला नाही म्हटलं. मला फार वाईट वाटलं. तिला दुखवणं मला आवडत नाही. त्या रात्री मला एक फोन आला. तर काय होतं, मी एका कमिटीवर होतो जिथून टेक्नॉलॉजी सिलेक्शन होतं ॲसिटोन ब्युटनॉलच्या, मला अजून आठवतं. आणि ते म्हणाले आम्ही येतो ह्याला आपल्या पुणे एअरपोर्टला, तुम्ही जरा आम्हाला भेटायला या, आम्ही भेटून परत जाऊ. तर म्हटलं का. तर म्हणे नाही असं. मी म्हटलं नाही, माझ्या ऑफिसला या. कळलं ना. मग ऑफिसला आले ते. मग ते म्हणाले की तुम्ही म्हणजे योग्य हे करता, आम्हाला तुमच्याविषयी खात्री आहे. तर तुम्ही असं करा, जी कमिटीचं फायनल सिलेक्शन कमिटी आहे ती तुम्ही अटेंड करू नका फक्त. आणि त्याने आपण सिनेमात दिसतं ना तसं ते हे उघडलं, त्याच्यामध्ये नोटा होत्या. तर मी त्यांना बंद करायला लावलं आणि त्यांना हे केलं. आणि त्याच्यानंतर मी माझ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला सांगितलं असं असं झालेलं आहे आणि लिहून पाठवलं त्याला. कारण त्यांना नंतर म्हणता कामा नाही की माशेलकरांना 25,000 दिले होते, त्यांना 50 पाहिजे होते. ते पण होऊ शकतं ना. तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे देवाने माझी परीक्षा घेतली. आदल्या दिवशी 1200 रुपये मला हे करता आलं नाही. हे झालं, हे सकाळची गोष्ट. ओके. 1 वाजता आमचं पोस्ट जरा लवकर यायचं, पण आमच्या ह्याच्यामध्ये उशिरा यायचं. त्यावेळी मी ॲडव्हान्सेस इन ट्रान्सपोर्ट प्रोसेसेस व्हॉल्यूम 3 त्यावेळी एडिट केला होता. मला हवे होते ते 1200 रुपये ना. मला 12,000चा चेक, नाही 10,050चा चेक आला त्या दिवशी. देवाने परीक्षा घेतली. तर माझ्या मते देव परीक्षा घेत असतो, बट इट इज अप टू यू टू सॉर्ट ऑफ स्टँडर्ड. हे आमच्या आईने मला परत शिकवलं. खोटं बोलायचं नाही. जसं ती 3री पास झाली नाही म्हणून म्हटलं नाही. हे आम्ही आमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न केला. आणि मी हेच सगळीकडे सांगत असतो. पण तुम्ही या म्हणजे ह्या शक्ती, म्हणजे ही शांतता मनाची तर तुम्ही अध्यात्म वगैरे याच्यामध्ये आहात, तुम्ही काही करता असं? नाही, तसं नाही आहे माझा. म्हणजे पण माझा काय म्हणतो आपण त्याला, एक वेगळी शक्ती आहे जी शास्त्रांनी, विज्ञानाने आपण समजू शकत नाही, अशी माझी भावना आहे. कारण मी माझ्या आयुष्यात ते पाहिलेलं आहे. सर, हळदीच्या स्वामित्व हक्कासाठी तुम्ही जो लढा दिलात, मला ऐकायला आवडेल त्याच्याबद्दल. आणि आय एम शुअर प्रेक्षकांना सुद्धा. आणि एक टिपिकल आपला एक मेंटॅलिटी असते की माझ्याकडे ना ते काही फार बरं नाही, किंवा किंमत नसते आपल्याला त्याची, आपल्याला दुसऱ्याचं जास्त चांगलं वाटतं. तर ही भावना मनातनं जर का गेली भारतातल्या लोकांच्या, तर आपण आणखी पुढे जाऊ शकू. हो, त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो, तिथे सुद्धा आई येते बरं का आमची. आता आपण म्हणाल हळदीचं पेटंट आणि आईचा काय संबंध, तुम्हाला सांगतो कसं झालं ते. आम्ही NCLचा मी डायरेक्टर होतो आणि ह्याचे उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी आमचा समोरच बंगला आहे, तिथे बंगल्यावर याच्यावर गच्चीवर बसलो होतो आणि एक पक्षी आला आणि पडला आणि त्या पक्षाचा पंख तुटला होता. आई खाली गेली आणि हळदीची पूड घेऊन आली, त्यात पाणी घातलं आणि त्याला लावला. आणि त्यानंतर साधारण आणि आमचा मुलगा आहे, तो त्याला चोचीत पाणी वगैरे देत. आम्ही त्याच्या प्रेमात पडलो आणि 2 तासात तो गेला. मला अजून आठवतं, आम्ही रडलो चक्क त्याला. हे ते माझ्या डोक्यात होतं कुठेतरी. त्या रात्री जेवताना मी आईला विचारलं, अगं तुला असं डोक्यात नाही का विचारायला की हे मनुष्याला चालतं, ते पक्षाला कसं चालेल. तिने मला फार छान सांगितलं, म्हणजे ऑल लिव्हिंग आर द सेम. मग तो पक्षी असू दे, झाड असू दे, मनुष्य असू दे वगैरे. म्हणजे न शिकलेली बाई, कळलं ना. ते माझ्या कुठेतरी डोक्यात होतं.
नंतर दिल्लीमध्ये असताना मी टाइम्स ऑफ इंडिया वाचत होतो ब्रेकफास्ट घेताना. तर पान उलटली तर एन सुरेश म्हणून होते, त्यांनी लिहिलं होतं की वूंड हिलिंग प्रॉपर्टीज ऑफ टर्मेरिक पॅटंटेड. अरे पॅटंट कधी घेतो आपण? जेव्हा आपण स्वतः शोध लावलेला असतो, कळलं की नाही, आणि काहीतरी ओरिजिनल हे असतं त्यावेळी आपण पॅटर्न घेतो. अरे म्हटलं ओरिजिनल कसलं? माझ्या आईला माहिती आहे, आईच्या आईला माहिती आहे वगैरे. आणि संध्याकाळी हेच मी तुम्हाला सांगितलं, आय थिंक फ्रॉम हिअर नॉट फ्रॉम हिअर. संध्याकाळी माझं भाषण होतं NPL नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरीमध्ये, आणि PN हक्सर चेअरमन होते त्यावेळी त्या ह्याचे. आणि मी जाहीर केलं की मी हा लढा लढणार आहे म्हणून. तर आणि मी त्याच्यात काय केलं होतं, एक तर मी डायरेक्टर जनरल ऑफ CSR होतो, म्हणजे आय हॅड ऑल द फ्रीडम इन द वर्ल्ड, मला सगळं स्वातंत्र्य होतं. पण मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होतो. सो ऑल द फ्रीडम वॉज लॉस्ट. म्हणजे जे मला इथे मिळायचं ते सगळं, कारण मिनिस्टरची परमिशन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. मी फक्त इकडून परमिशन घेतली की हे चुकीचं आहे आणि मी लढणार. दुसऱ्याशी ह्याला कळलो, हा कसा काय म्हणजे हे करणार वगैरे, पण देशाचा विश्वास पण आहे माझ्यावर. त्यामुळे त्यांनी मला हे करायला दिलं आणि आम्ही 14 महिन्यात ते आम्ही जिंकलो. ती छोटीशी लढाई आहे पण त्याचे मोठे परिणाम झाले. कारण त्याच्यानंतर काय झालं की वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणून आहे जिनिव्हामध्ये, 176 देश त्याचे हे आहेत. तर त्यांच्या स्टँडिंग कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मी अध्यक्ष झालो 2.5 वर्ष. आणि त्यावेळी मी त्यांना आर्ग्युमेंट केली. अरे म्हटलं, आणि कारण ते पारंपरिक ज्ञानाला ज्ञानच म्हणत नव्हतं. म्हणजे इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टममध्ये सगळे होते, म्हणजे टेक्स्टाईल होतं, पेट्रोलियम होतं, हे होतं, ते होतं, असे सब क्लासेस, पण ट्रॅडिशनल नॉलेज नाही. तर मी म्हटलं अरे, प्रिन्स्टन, हार्वर्ड, कॅलटेक, केम्ब्रिजमध्ये प्रयोगशाळेत झालेलं जे काम आहे ते नॉलेज, आणि माझ्या पूर्वजांनी जे जीवनाच्या प्रयोगशाळांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यातनं हे केलेलं आहे नवीन ज्ञान, ते ज्ञान नाही, असं कसं काय? कळलं की नाही. आणि त्याचवेळी मग हळदीच्या पॅटर्नची लढाई झाली होती. मग मी अमेरिकन पॅटर्न ऑफिसमध्ये गेलो, कारण ते एकच पॅटर्न नव्हतं हो, 200हून जास्त पॅटर्न चुकीची होती. मग त्यातली मी फक्त 10 घेतली, आपले जुने संस्कृत श्लोक घेतले, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आणि म्हटलं हे बघा, हे तुम्हाला ओरिजिनल वाटतं, हे आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे, हे ओरिजिनल वाटतं, हे आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. आणि मग त्यांनी, टू बी फेअर टू देम, कारण त्यांच्यावरही चोरीचा आरोप केला जातो, त्याने आम्हाला दाखवलं की आम्ही कसं हे करतो. म्हणायला लागले की जेव्हा तुमचं हळदीचं पॅटर्न आलं तेव्हा आम्ही कीबोर्डवर गेलो, वुंड हिलिंग, टर्मेरिक पावडर वगैरे काही आलं नाही. कारण हे ज्ञान एक तर तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या पोत्यात. तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहिती नाही, तुमच्या पोत्यात काय आम्हाला माहिती नाही. मग आम्ही ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची कल्पना काढली आणि आज 30 कोटी पानं त्याची झालेली आहेत, ज्याच्यामध्ये आपलं हे सगळं नॉलेज झालं. आणि एवढंच नव्हे तर ही जी पॅटंट ऑफिसेस आहेत त्यांच्यासाठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की कुठलंही असं पॅटंट आलं तर तुम्ही पहिल्यांदा याला रेफरन्स द्या. म्हणजे जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग याला गेले होते अमेरिकेला, याला ओबामाला भेटायला, प्रेसिडेंट ओबामाला, त्याच्या आदल्या दिवशी त्यांची ॲग्रीमेंट साईन झाली USPTOची, आणि अशी 17 देशांच्या ॲग्रीमेंट साईन झालेल्या आहेत. ह्याचा अर्थ असा की मला त्या पक्षाला धन्यवाद द्यायला पाहिजे का माझ्या आईला धन्यवाद द्यायला पाहिजे कळत नाही, पण ह्याचे परिणाम बघा कसे झाले. पण याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मी त्यावेळी सकाळी हे झालं आणि संध्याकाळी म्हटलं मी फाईट करणार आहे, परमिशन वगैरे घ्यायला गेलो नाही. यांचं तुम्हाला सांगतो, भारत म्हणजे इतका चांगला देश आहे, मला चांगुलपणाचाच अनुभव येतो हो. जसं ते धर्मराज आणि याचं सांगतात ना, बाहेर जाऊन चांगला हे तो पहिला दिसलेला ह्याला त्या घेऊन येतो आणि दुर्योधन माहिती आहे ना कितीतरी तास फिरतो, तसं माझं आहे. मला सगळीकडे चांगलंच दिसतं. तर गंमत सांगतो मी, तर त्या ह्याच्यामध्ये विको वज्रदंतीने माझा सत्कार केला आणि अध्यक्षता ह्यांची होती गंगाधर गाडगिळांची. तर गंगाधर गाडगिळ मला म्हणाले, अरे पॅटंट हे, कारण त्यांना माहिती आहे ना, ते ग्रेट इकॉनॉमिस्ट होते, ते म्हणाले ते इंडस्ट्रियल पॉलिसी प्रमोशनचा भाग आहे, तू सायंटिस्टमध्ये कुठून लुडबुडलास, तू कशाला ते चॅलेंज केलं. मी म्हटलं कारण मी भारतीय आहे. हे चुकीचं आहे. आपली प्रवृत्ती ती झालेली आहे की घरातला नळ जरी सुद्धा टॅप जरी चालू, अरे सरकार काय करतंय. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. हा देश पुढे नेण्याची ही
कोट्यावधी आपल्या भारतीची जबाबदारी, ही जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की कधी कधी या छोट्याशा गोष्टी वाचतात पण त्याचे मोठे परिणाम होतात. या सर आपण एकीकडे बघतोय की विज्ञानामध्ये इतकी आपण प्रगती केली आहे, तुम्ही काही उदाहरणंही सांगितली, पण दुसरीकडे जर आपण बघितलं की आजही समाजामध्ये अतिशय विकृत प्रकारच्या अंधश्रद्धा आजही आहेत. तर असं आपल्याला वाटतं का की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये कुठंतरी विज्ञान ज्या प्रकारे जड पद्धतीनं शिकवलं जातं की मुलांना, खास करून शाळा स्तरांवरून जर आपण विचार केला तर मुलांना विज्ञान म्हटलं की थोडंसं अवघड वाटायला लागतं, ती पद्धत कुठंतरी सोपी करण्याची गरज आहे असं वाटतं का आपल्याला, ज्या पद्धतीनं आज हे सुरू नाही, आहे? फार सुंदर प्रश्न विचारलात. परवा माझं जे 1200 मुलांबरोबर संभाषण झालं त्याच्यामध्ये मी सायंटिफिक टेम्परबद्दल बोललो आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी असं, कारण माझा हे होता विज्ञानाधिष्ठित भारत. लक्षात आलं की नाही? याचा अर्थ प्रत्येकजण वैज्ञानिक व्हायला पाहिजे असं नव्हे, पण वैज्ञानिक दृष्टी असणं महत्त्वाचं आहे. तर त्यातला तुमचा प्रश्न त्याचं सांगतो मी तुम्हाला. मंगलायन, मार्स ऑर्बिटर मिशन आपण केलं, अमेरिकेहून 10 पटीने स्वस्तात केलं. आपला देश पहिला देश ठरला जो पहिल्या वेळी सक्सेसफुल झाला. दुसरं चायना नाही, अमेरिका नाही. आणि मंगळायन आता मंगळाच्या भोवती फिरते. पण या मुलीला मंगळ आहे म्हणून तिचं लग्न होत नाही. हा विरोधाभास आहे. इथे मुलांचा आणि शिक्षणाचा हे नाही आहे, इथे आपल्या सगळ्यांचं आहे. कळलं की नाही? तर म्हणून ही जे बदलणं, ही जी दृष्टी बदलणं फार महत्त्वाचं आहे. ह्याचं लहानपणापासून हे करणं बरोबर आहे. मी परवा माझं पुस्तक एक हे आहे, माझ्यावर 8वीत 9वीत 10वीत आणि 12वीत एक हिंदीमध्ये, एक संस्कृतमध्ये, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये धडे आहेत. तर त्या ज्या ठिकाणी 10वीमध्ये धडा आहेत, माझ्यावर जो धडा आहे त्याच्या पुढचाच धडा आहे सायंटिफिक टेम्परवर जो तुम्ही म्हणता ते. आणि त्यांनी समाजामध्ये काय काय हे चाललेलं आहे, तर त्याच्यावर त्यांनी इतकं सुंदर तो धडा आहे आणि त्याच्यामधून त्याने जाऊन शोधा की कुठे अंधश्रद्धा दाखवली जाते आणि ते करण्यासाठी तुम्ही स्वतः काय करा वगैरे. कळलं की नाही? इथे मुलांपेक्षा पालकांचा जास्त दोष आहे मी म्हणतो. कळलं की नाही? तर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, हा त्यातला महत्त्वाचा भाग. त्याचा दुसरा जो भाग आहे की विज्ञान शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल होणं आवश्यक आहे असं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. हो, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ते घोका आणि होका बंद करायला पाहिजे, ज्याला मी लर्निंग बाय रोट, लर्निंग बाय डुईंग. डुईंग म्हणजे सरांनी सांगितलंय स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 नव्हे. लर्निंग बाय क्रिएटिंग, स्वतः क्रिएट करणं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे लर्निंग बाय को क्रिएटिंग. कारण सगळी कामं जी एकट्यानेच करायची नसतात, अनेकांनी एकत्र येऊन करायची असतात. हे फार महत्त्वाचं आहे. हा बदल एक महत्त्वाचा आहे. दुसरा बदल महत्त्वाचा आहे म्हणजे प्रयोगशीलता. आता आमचे भावे सर फॉर एक्झाम्पल, ते फक्त फळ्यावर हे करत नसत, आम्हाला ते आयुष्याच्या प्रयोगशाळेत घेऊन जात असत. आता जसा साबण कसा बनवायचा सगळ्यांना पाठ असतं, 10 पैकी 12 मार्कसुद्धा मिळवतील. पण तुमच्यापैकी साबण बनवण्याची फॅक्टरी किती लोकांनी पाहिले? कुणीच नाही ना. आणि असंच मी जर 500च्या सभागृहात विचारलं तर एखादा बोट जातं वरती. आमच्या सरांनी आम्हाला दाखवलं. म्हणजे केवळ ते फळ्यावर दाखवलं नाही, ट्राममध्ये मला आठवतं त्याचं 5 पैसे तिकीट होतं, ते मला परवडणार नव्हतं, ते गरीब होते, त्यांनी माझं दिलेलं आठवतं. शिवडीची फॅक्टरी त्यांनी मला दाखवली, हिंदुस्थान लिव्हरची. मॅचबॉक्स, काड्याची पेटी, विमकोची फॅक्टरी अंबरनाथ, माझा पहिला ट्रेनचा प्रवास त्यांनी हे केलं. हां, ते पहा आणि शिका, हा त्यातला दुसरा भाग. तिसरा भाग महत्त्वाचा म्हणजे एका प्रश्नाला एकच करेक्ट उत्तर, ते दिलं नाही की 0. हे चुकीचं आहे. म्हणून परवा त्या मुलांशी संवाद साधताना मी म्हटलं की हा ग्लास आहे, याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी भरलेलं आहे, हे मला काढायचं आहे, कसं काढाल? पहिली म्हणाली उलटं करा. दुसरा खट्याळ मुलगा होता, ब्रेक द ग्लास. तिसरं म्हणाला त्याच्यात टिश्यू पेपर टाका. चौथं म्हणाला ह्याच्यावर ठेवा, आपल्या उन्हात ठेवा, बाष्पीभवन. 5व्याला कावळ्याची गोष्ट आठवली, दगड. कळलं ना असं. आणि 7-8 झाल्यावर हे झालं. तर म्हटलं 41 पद्धती आहेत आणि जे सांगेल त्यांना मी प्राईज अनाऊन्स केलं.
प्रत्येकाला, त्याच्या एंट्रीज अजून येत आहेत माझ्याकडे, कळलं की नाही. तर ही जी बुद्धी आहे ही फार महत्त्वाची आहे. पण आता तुम्हाला गंमत सांगतो मी, ज्ञानप्रबोधिनीचा मी अध्यक्ष आहे. माझ्या मते ज्ञानप्रबोधिनी इज आयडियल, ज्याला आपण आदर्श अशी म्हणतो ना. कारण शेवटी काय असतं, ज्ञानसंवर्धन, बुद्धिसंवर्धन, व्यक्तिसंवर्धन, विचार संवर्धन, समता संवर्धन, हे सगळं ठीक आहे, नेतृत्व संवर्धन, पण मूल्य संवर्धन हे फार महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचं हे शिक्षण देणारी ती संस्था आहे. तर त्यांच्या मुलांबरोबर माझा एक संवाद झाला आणि हाच प्रश्न मी ह्याचा विचारला, आपल्या पाण्याचा प्रश्न विचारला आणि असंच वेगळं, आणि ते थांबलं. म्हटलं संध्याकाळपर्यंत ईमेल पाठवा आणि प्राईज वगैरे. एका मुलीने म्हटलं, सर तुम्ही 41 पद्धती विचारल्यात ना, मी तुम्हाला 42 पद्धती देते. ही आपली तरुण पिढी. अर्थात त्या 42 नव्हत्या, कारण त्या बऱ्याचशा अशा रिप्लिकेटेड होत्या. पण ही जी एक भावना आहे ना, सर मला 41 म्हणतात, मी 42 करणार, ही आपली मुलं आहेत. सर आत्ता तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनाबद्दल बोललात आणि शिकवण्याबद्दल, शिक्षण पद्धतीबद्दल बोललात, पण आत्ता या क्षणाला भारतामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत, तर आपण एका वेगळ्या स्टेजवरती उभे आहोत. एका बाजूला आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण झेपावतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अनेक गोष्टींना कुठल्या तरी एका ठराविक विशिष्ट गोष्टींशी जोडून बघितलं. आत्ता या घडीला जगाच्या स्पर्धेत जर आपण बघितलं तर भारतासमोरचं आणि भारतीय तरुणांसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय वाटतं तुम्हाला? चॅलेंज म्हणजे मी नेहमी म्हणतो, म्हणजे तुमचं उत्तर मी वेगळ्या तऱ्हेने देतो थोडंसं. मला कुणीतरी म्हटलं होतं की म्हणजे एकदा एक हे चालली होती, चर्चा चालली होती की सगळ्यात मोठं पॉवरफुल इक्वेशन काय आतापर्यंतचं सायन्समधलं. तर कुणीतरी म्हणाले न्यूटन्स लॉ, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. तुम्हाला आठवत असेल, F इक्वल टू ma. आठवतं ना? तर दुसरं म्हणालं नाही, न्यूटन नव्हे, आईन्स्टीन, E इक्वल टू mc², नाही का. तर माझ्याकडे आले, मला म्हणाले अरे सर्वात मोठं इक्वेशन कुठलं? तर म्हटलं नाही, न्यूटन नाही, आईन्स्टीन नाही. अरे न्यूटन नाही, आईन्स्टीन नाही. म्हटलं नाही, E इक्वल टू F. E इज एज्युकेशन, F इज फ्युचर. लक्षात आलं का? पण हे इक्वेशन मी नंतर बदललं. एज्युकेशन इज नॉट फ्युचर, कारण PhD झालेली माणसं आज लोअर डिव्हिजन क्लार्कला अप्लाय करतात. कळलं का? ह्याचा अर्थ एज्युकेशन झालं आहे त्यांचं, PhD झाली आहे, पण हे होत नाही आहे. म्हणून एज्युकेशन प्लस अपॉर्च्युनिटी इज इक्वल टू फ्युचर. संधी हा त्यातला सर्वात मोठा चॅलेंज आज ह्या संध्या त्यांच्यासाठी निर्माण करणं महत्त्वाचं आहे. आता सर एक छोटा प्रश्न विचारू. आता AI आणि या सगळ्या गोष्टींमुळं, रोबोटिक्स, AI आल्यामुळं आपलं आयुष्य सुलभ होईल, अनेक गोष्टी सोप्या होतील, पण ह्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, मधल्या क्लासकडे अपॉर्च्युनिटीज होत्या, त्या अपॉर्च्युनिटीज जातील असं म्हटलं जाते. कम्प्युटरला त्यावेळेला ही ओरड झाली होती, पण नंतर तसं झालं नाही. अनेक वेगळ्या संधी वेगळ्या प्रकारच्या शिक्षणामुळे उपलब्ध झाल्या. तर तुम्हाला AI आणि रोबोटिक्स याचा आपल्या आयुष्यावर कितपत म्हणजे सकारात्मक परिणाम मोठा दिसतोय, पण त्याच्या काय धोकेसुद्धा तुम्हाला वाटतात अशा आहेत? असं आहे बघा, कुठली टेक्नॉलॉजी जी आहे त्याचे दोन्ही तऱ्हेने उपयोग करता येतात. जसं ड्रोन, परवा ते तुम्हाला कल्पना आहे, अमेरिकेने ते अल-कायदाच्या यांना उडवलं ड्रोन वापरून. पण त्याचवेळी ड्रोनचा वापर मेडिकल सप्लायसाठी केला जातो, इथे भलाईसाठी आणि इकडे मारण्यासाठी. कळलं ना? कुठलीही घ्या. इंदिरा गांधीचं जे गार्ड होते त्यांच्याकडे रायफल दिली होती, सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी, त्यांना प्रोटेक्ट करायला. त्यांनी काय केलं? तर त्यामुळे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करणं हे आपल्या हातात आहे. हा त्यातला पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की या टेक्नॉलॉजी आल्यामुळे जॉब जाणार. आता रोबोट झालं की मशीन विल डू द मॅन जॉब ना. तर त्यावेळी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इट इज नॉट मॅन वर्सेस मशीन, इट इज मॅन अँड मशीन. परत मी आईकडे येतो, परत मी अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्डकडे येतो. त्यातलं एक अवॉर्ड 2019मध्ये जेव्हा गांधींची 150 वर्ष हे होती, त्यावेळी मी त्यासाठी आणखी 1 लाखाचं आणखी एक अवॉर्ड दिलं होतं. ते कशाला गेलं? मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स, जे गटारं साफ करतात खाली ह्याच्यात जाऊन. तर त्यातनं तुम्ही पाहिलं असेल तरुण मुलं 20, 21, 23, 22, 30 जातात. का? कारण आतमध्ये केरळमधल्या अंडर ग्रॅज्युएट
क्लासमधले इंजिनिअरिंगमधल्या मुलांनी रोबॉट्स तयार केले. ते म्हणाले मॅन ही कल्पना चुकीची आहे. मॅन इन द होल, वाय मॅन इन द होल, मशीन इन द होल. आणि त्यांनी रोबॉट तो साफ करणारा केला. मग आता प्रश्न येतो की अरे जर रोबॉट त्याचा जागा घेत असेल मग त्या बिचाऱ्याने काय करावं. तर त्यांनी काय केलं, हा रोबॉट कसा ऑपरेट करायचा हे त्या स्कॅव्हेंजरला शिकवलं. आता याचा परिणाम बघा. जर तो जो मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहे त्याच्या मुलाला किंवा मुलीला प्रश्न विचारला, अरे तुझे वडील काय करतात, त्यांनी मान खाली घालून तो मॅन्युअल स्कॅव्हेंजर आहे म्हटलं असतं. आता ते काय म्हणतील, मान उंच करून रोबो ऑपरेटर आहे म्हणतील. हा भाग आहे त्यात. तर हा जो बॅलन्स आहे हा फार महत्त्वाचा आहे. आणि एक लक्षात ठेवा की जे आता करंट जॉब जातील. आता तुम्ही बघा ना, मला समजा तुम्हाला चेक द्यायचा होता, मी काय केलं असतं, चेक लिहिला असता, मग तो बँकेत गेला असता, मग 3 दिवस 3 क्लर्क्सनी ते बघितलं असतं, मग आणि तुम्हाला 5 दिवसांनी हे झालं असतं. आता तुमचा मोबाईल आणि माझा मोबाईल हे मधले जॉब गेले सगळे. हो जाणार असते. पण जेव्हा जॉब जातात तेव्हा नवीन जॉब तयार होतात. तर मला आठवतं की जेव्हा जावडेकर साहेब एज्युकेशन मिनिस्टर होते, आमच्या घरी आले होते चहाला, तर त्यावेळी त्यांना मी 47 नवीन जॉब काय होणार आहेत ते दिले होते. आता ड्रोन येतं आहे, मग अरे मग ड्रोन डिझाईन करा, ड्रोन मॅन्युफॅक्चर करा, ड्रोनसाठी सॉफ्टवेअर करा, हे नवीन जॉब झाले. तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता जुने जॉब जाऊन नवीन जॉब येणार आहेत. आणि म्हणून मला हा फार महत्त्वाचा भाग आहे मी आता NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे कसं करायचं, पुढे न्यायचं, ह्याच्यासाठी कमिटी केली होती माझ्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. तो रिपोर्ट त्याने ॲक्सेप्ट पण केला सगळा. आणि त्यामध्ये आम्ही हा मुख्य भाग मांडला आहे की जॉब्स ऑफ द फ्युचर, नॉट जॉब्स ऑफ द करंट. कारण ती मुलं पास होईपर्यंत, म्हणजे एका एक्सपर्टने म्हटलं आहे की 2/3 मुलं जी आता सिनियर क्लासेसमध्ये आहेत, दे विल एंड अप इन जॉब्स वी डोंट एक्झिस्ट टुडे. तुम्ही जॉबसाठी शिकवता ना, तुम्हाला जॉबच माहिती नाही पुढे काय येणार, मग तुम्ही काय शिकवता. आणि म्हणून काही परमनंट स्किल्स ज्याला आपण डिलिंग विथ कॉम्प्लेक्सिटी, कारण हे हुका वर्ड आहे, व्होलटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स, ॲम्बिग्युअस, क्रिएटिव्हिटी, इमोशनल इंटेलिजन्स, कोवर्किंग वगैरे अशी ही कोर स्किल्स आहेत, ही शिकवणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे सतत जात जाणार. तर हा बॅलन्स आम्ही आमच्या त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अशी अत्यंत प्रोग्रेसिव्ह पॉलिसी आम्ही त्यामध्ये केलेली आहे. तर हा बॅलन्स करायला पाहिजे. लुक इन टू द फ्युचर, डिझाईन फॉर द फ्युचर. कारण जसं म्हटलं आहे कोणीतरी, आय ओनली थिंक ऑफ द फ्युचर बिकॉज दॅट इज वेअर आय एम गोइंग टू स्पेंड द रेस्ट ऑफ माय लाईफ. आपण परत 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 त्या जुन्या ह्याचं काढतो. ते का काढतो मला अजून कळतं. एनिवे तो विषय बदलूया. तुम्ही बॅलन्स बद्दल बोललात, मला तुम्हाला एका इम्बॅलन्स बद्दल विचारायचं आहे. स्पेस रिसर्च असेल, सायन्स रिसर्च असेल, भारत पाश्चात्य देशांशी बऱ्याच अंशी स्पर्धा करतो, काही ठिकाणी तर तो पुढेही आहे. त्याची अनेक उदाहरणं तुम्ही दिलीत. भारताची 50% जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ती शेती हवामानावर अवलंबून आहे. आणि या सगळ्या लोकसंख्येशी अवलंबून असलेले, निगडीत असलेले शिक्षण आणि आरोग्य हे महत्त्वाचे. या सगळ्या विषयांमध्ये रिसर्चमध्ये भारत का कमी पडतोय? तो इम्बॅलन्स आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि तो जर असेल तर काय करायला हवं? नाही, त्याच्यामध्ये माझ्या मते सायंटिस्ट आर नॉट फेलिंग, एक्झिक्युशन इज फेलिंग. आता मला परवा कुणीतरी, अरे ही मलेरियाने इतकी लोक जात आहेत, तुम्ही काय केलं? मी त्यांना म्हटलं आम्ही इमाल केलं, जे आज 48 देशात जात आहे, जे मलेरियावर काम करतं. आम्ही आमचं काम केलं. पण सांडपाणी साचतं हे शास्त्रज्ञाचं काम नव्हे. तुमच्या लक्षात आलं ना मला काय म्हणायचं आहे? मुद्दा असा आहे, सायंटिफिक सोल्युशन्स आहेत, ती एक्झिक्यूट कशी करायची, ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये कशी करायची, गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, एक्झिक्युशन, ह्याच्यामध्ये आपण कमी पडतो. इतर ह्याच्यात नाही. हो ना, त्याच्यामध्ये काय आहे की आपण जरी काही केलं ते सोसायटीला ॲक्सेप्ट करणं फार महत्त्वाचं असतं ना, कळलं का? आणि त्यामुळे म्हणून मी ज्ञानाधिष्ठित समाज, माझं जागतिक मराठी परिषदेमध्ये 1998 माझं जे भाषण झालं होतं ते ज्ञानाधिष्ठित समाज. ते ज्ञान नसल्यामुळे हा हे होतो ना, कळलं का? मी आणि त्यावेळी पण म्हटलं होतं की ज्ञानेश्वरांपासून विज्ञानेश्वरांकडे कसं जायचं हा आपला त्यावेळचा प्रश्न आहे. कारण जर आपल्याला समजत असलं, कळलं की नाही, तर मग आपण केवळ कृती करत नाही
पण एक उभे राहू शकतो आपण आणि म्हणतो हे चुकीचं आहे आणि हे होता कामा नये. जर ते माहितीच नसलं आणि जर सोशल मीडिया तुमचं जर हे करत असेल आणि तुम्हाला ते पटत असेल, कारण तुम्हाला विचारक्षमता ना, ज्ञान शिक्षण काय द्यायला, शिक्षणाचं महत्त्व काय, विचारक्षमता, स्वतः इंडिपेंडंट सॉर्ट ऑफ थिंकिंग, दॅट इज द प्रॉब्लेम. हा इज अ सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन प्रॉब्लेम. आणि सोसायटीचं ट्रान्सफॉर्मेशन हे म्हणजे स्कूटर फिरवण्यासारखं नाही आहे, एक जहाज फिरवण्यासारखं आहे. त्याला वेळ लागतो आणि त्याला तसं हे पण लागतं, म्हणजे नेतृत्व पण लागतं याच्यासाठी. येस, वी हॅव इट ॲक्च्युली. वी हॅव टू गिव्ह देम अपॉर्च्युनिटीज ना. अशा यंग लीडर्स आहेत, तसं नाही असं नाही आहे, लक्षात आलं की नाही. त्यांना पण अपॉर्च्युनिटी, मी मगाशी जे अपॉर्च्युनिटी म्हणालो एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, तसं इथे सुद्धा मला लिडरशिप सगळीकडे दिसते. मी आत्ता IIT बॉम्बेमधनं आलो, मोनाश रिसर्च अकॅडमीचा मी अध्यक्ष आहे. आत्ताच आमची मीटिंग झाली. हो, काय अमेझिंग थिंकिंग अबाउट कार्बन कॅप्चर आणि वगैरे हे म्हणतो. अमेझिंग लिडरशिप आहे आपल्याकडे. संध्या, हे फार महत्त्वाचं आहे. सर शेवटचा डेमोक्रेटायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटी, दॅट्स अ गुड कॉन्सेप्ट ॲक्च्युली. इजंट इट? डेमोक्रेटायझेशन ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे राईट एज्युकेशन झालं, राईट टू एज्युकेशन झालं, त्याच्यानंतर राईट एज्युकेशन पाहिजे, राईट वे ऑफ एज्युकेशन पाहिजे. आता राईट एज्युकेशनमध्ये डिजिटल राईट टू एज्युकेशन पाहिजे, कारण मुलं आत्महत्या करतात जर त्यांना हे मिळालं नाही. मला इतकं वाईट वाटलं, 12 वर्षाचं मूल, 15 वर्षाचं मूल आत्महत्या करतं, म्हणजे त्याने कसं हे केलं. मला त्या रात्री मी झोपलो नाही. साताऱ्यातली एक मुलगी अशी गेली तेव्हा. म्हणून आमच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र पॉलिसीमध्ये आमचा 8वा जो चॅप्टर आहे तो डिजिटल ॲक्सेसवर आहे. कळलं का? त्याच्यामध्ये म्हणजे रोटी कपडा मकान, इंटरनेट ॲक्सेस, आणि गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलेलं आहे. कळलं की नाही? आधीच्या गव्हर्नमेंटने. आय एम शुअर दिस गव्हर्नमेंट विल टेक इट फॉरवर्ड, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपला प्रश्न, शेवटचा प्रश्न, एक तर म्हणजे तुमचा सगळा प्रवास जो आहे तो म्हणजे फारच प्रेरणादायी आणि सगळ्यांनाच खूप इन्स्पिरेशनल असा आहे. पण तुम्हाला मागं वळून बघताना असं काही वाटतं का की हे करायचं राहून गेलं, अशी कुठल्या गोष्टीची खंत आहे का? हा एक. आणि दुसराच त्याचा, तुमचं वय म्हणजे एका वयाच्या टप्प्यावर जेव्हा तुम्ही डायरेक्टर होता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन्स घेता, तेव्हा वैयक्तिक तुमचं जे कोर आहे रिसर्चचं, तर ते बाजूला सरकतं. तर त्या बाबतीत त्या म्हणजे दृष्टीनं तुमचं कसं झालं? तुमचं ते चालू राहिलं, तुमचं ते थांबलं, त्याच्याबद्दल? नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण NCLचा मी डायरेक्टर झालो आणि त्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ CSIR झालो. या मोठ्या जबाबदारी होत्या. तेवढंच नव्हे तर मी प्रेसिडेंट ग्लोबल रिसर्च अलायन्सचा झालो. CSIRच्या 40 लॅबॉरेटरी, पण CSIR ऑस्ट्रेलिया, CSIR साऊथ आफ्रिका, फ्रान्कफर्ट गॅझेट ऑफ जर्मनी, VTT फिनलंड, DTI डेन्मार्क, TNO नेदरलँड्स, बेटेल US, अशा 60,000चा अशा अनेक हे केलेलं आहे. पण त्याच्यात मी एक पाहिलं आहे, वेळ निर्माण करता यायला पाहिजे. आपण म्हणाल वेळ कसा निर्माण करणार? मी रोज सकाळी आणि संध्याकाळी चालतो. ते रोजच होत नाही, आता उदाहरणार्थ आज करता नाही आलं मला, पण चालताना मी ऐकतो. उदाहरणार्थ रोज मी 2 लेक्चर्स नवीन ऐकतो. टेक्नॉलॉजी आहे तर लर्निंग वाईल वॉकिंग कमी पडत नाही मी. जेव्हा मी डायरेक्टर जनरल CSIRचा होतो तेव्हा मी ह्याच्यात होतो, दिल्लीमध्ये होतो. विकेंडला इथे येत असे, शुक्रवारी रात्री यायचो, रविवारी रात्री परत. 2 दिवस मी लॅबॉरेटरीमध्ये असायचो. आणि जर तुम्ही माझा रेकॉर्ड बघितलात पब्लिकेशनचा, आय वॉज ॲट माय बेस्ट वेन आय वॉज डायरेक्टर जनरल ऑफ CSIR. कारण त्यावेळी एक जबाबदारी येते, कारण वेळ हा असा उधळता येत नाही. प्रत्येक क्षण तो कसा वापरायचा, फोकस. कळलं की आमच्या जसं भावे सरांनी सांगितलं होतं तो प्रयोग आता सगळ्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांनी ते भौरगोल भिंग घेतलं आणि त्याचं हे कसं ज्याला फोकल लेंथ म्हणतो आपण, ती कशी काढायची, तो एक पीस ऑफ पेपर घेऊन ते वर खाली केलं होतं त्यांनी. आणि तो प्रकाशबिंदू आला तेव्हा म्हणाले ही फोकल लेंथ आहे. कळलं? आणि मग तो धरला आणि मग तो पेपर जळल्यावर ते माझ्याकडे वळले आणि म्हणाले अशा प्रकारे ह्या जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू काही करू शकतो. तो दॅट वॉज वॉ मोमेंट इन माय लाईफ. तर म्हटलं 2 गोष्टी झाल्या. एक, अरे सायन्स इज सो पॉवरफुल, विज्ञानाची एवढी ताकद आहे, मी वैज्ञानिक होणार. त्याचवेळी मी ठरवलं. आणि त्याचवेळी फोकस अँड यू कॅन अचीव एनिथिंग. तर त्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन करायची प्रचंड शक्ती आहे. तुम्हाला मी सांगतो, प्रचंड शक्ती आहे. म्हणजे मी आय कॅन
जस्ट फॉरगेट अबाउट एव्हरीथिंग. म्हणजे आयुष्यातल्या काही ट्रॅजेडी जरी झालेल्या असल्या तरी मी बसून त्या ठिकाणी लक्ष ठेवू शकतो. आणि थोडीशी मला आजच्या मुलांबद्दल हीच खंत आहे. त्यांचं अटेन्शन स्पॅन 15 सेकंद आहे. ते एक तर असं असं करत असतात किंवा असं असं करत असतात. आणि त्यामुळे हे परत आणणं, फोकस करणं हे होत आहे. तर त्याच्यामुळे काय माहिती आहे का, देवाने आपल्याला भरपूर वेळ दिलेला आहे, आपण तो वेळाचा वापर करत नाही. कळलं की नाही. आणि दॅट इज इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ. तर तू आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. पण हे सगळं करताना काही राहून गेलंय असं वाटतं? बऱ्याच गोष्टी राहून गेल्या आहेत. मला काय मी आता जरा मला पोट वगैरे आलं, मी जरा हे झालं, पण आधी मी हडकुळा होतो अत्यंत. त्यामुळे मला क्रिकेटची फार आवड. क्रिकेट खेळता येत नसे कारण ते हे नव्हतं, एवढा अशक्त होतं की काय विचारू नका. म्हणजे मला अजून आठवतं, मला दोराब टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप दिली. ती 60 रुपयाची होती, पण ते मालेगावाला म्हणून होते, ते मला वेगळे पैसे द्यायचे, डिकरा बटर खा म्हणजे तू मोठा होशील. तर त्यामुळे असं काही करू शकलो नाही. मग भाग कसा घ्यायचा, मग मी आमच्या टीमचा स्कोरर असेल, निदान स्कोअर म्हणून कंट्रीब्यूट करायचं. तर झाडावर चढणं, पोहणं किंवा हे वगैरे असलं काही जे जिथे शारीरिक हे आहे ते झालं नाही. पण ती एक खंत राहून गेली. दुसरं म्हणजे मला वाचायची प्रचंड आवड आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड. म्हणजे मला अजून आठवतं की लहानपणी पुस्तकं विकत घ्यायची ताकद नव्हती. आपले कोठावळे, त्यांचं प्रार्थना समाजला आपल्याला कल्पना आहे ना त्यांचं हे होतं. तर तिकडे मी जाऊन त्यांना हे करत असे, मला पुस्तक द्या, मी बाजूला बसतो आणि त्या फुटपाथवर बसून मी ती वाचत असे. आणि काही वाचत असे, म्हणजे रहस्यकथा वाचत असे मी. धनंजय, छोटू वगैरे वगैरे आणि मला अजून आठवतं, मी बाबुराव अर्नाळकरांकडे त्याची स्वाक्षरी घ्यायला गेलो होतो. अरे तू रहस्यकथा असो, हो, अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्या असं त्यांनी मला हे दिलं होतं. मला वाचायला वेळ मिळत नाही. इतकं वाचण्यासारखं आहे, इतकं वाचण्यासारखं आहे. कारण म्हणजे समाजाकडनं सगळीकडनं मागणी येते. कळलं की नाही. परवा पोलिसांकडे त्यांनी त्यांचं काहीतरी झालं होतं, कोणाचं 100 वर्ष. म्हणजे माझं ही एक थोडी खंत आहे मला. आता तुम्हाला मी सांगतो, त्या दिवशी सकाळी टाटा ॲफर्मेटिव्ह ॲक्शनचा मी 11.5 वर्ष प्रोग्राम आहे, म्हणजे शेवटसाठी हे करतात ते, त्यांचा प्रोग्राम होता. रात्री पण पार्ले टिळक महाविद्यालयाचे 100 वर्ष होते, तर मी ते मुख्य अतिथी होतो, ते झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल बजाज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरचं इनॉग्रेशन, आणि संध्याकाळी मग ते इंडियन इंडस्ट्रीचं एंटरप्राईजचं इनॉग्रेशन. अशी 24 तास, कालचे 24 तास, आधीचे 24 तास असं होतं. आणि त्यामुळे मला वाचायला वेळ मिळत नाही, हे दुसरं. आणि एक म्हणजे मला संगीताची फार आवड आहे, म्हणजे ऐकायची अशी वगैरे. महेश काळे म्हणा, हे म्हणा, त्याचं एक तर मला वाटतं माझा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, मी त्याला सांगत असतो नेहमी. कळलं का. तर ते मला फार आवडतं आणि ते ऐकता ऐकता झोपायला आवडतं. पण हल्ली एवढा कामाचं हे झालं की तो सुद्धा आनंद सडा मिळतो. अशा बऱ्याच, म्हणजे मी लिस्ट करतो त्यासाठी. थोडक्यात आयुष्यात कधी थकू नका, म्हणजे हार तर माणूस नका, पण थकूही नका असं तुम्ही सांगता. सर, आत्ता पण या वयात तुमची ज्ञान घेण्याची आणि ज्ञान देण्याची जी वृत्ती आहे ती अद्भुत आहे. म्हणजे तुम्ही खरंच आमचं आयुष्य समृद्ध केल्यात, आधी केलेल्या कामानं सुद्धा आणि आत्ता दिलेल्या विचारांनी सुद्धा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. खूप आभार कट्ट्यावर आल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल. मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. धन्यवाद. आपण मोठे आहात सर, त्यामुळे अर्थातच हा मान तुमचा आहे की कट्टा अजून मोठा होतो आपल्यासारख्या व्यक्ती इथे येऊन गेल्यात की. धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.